भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, हरि ओम में ओम समाया है। मेरा भोला नगर में आया है, मेरा भोला नगर में आया है। भोले की जटा में गंगा विराजे, भोले की जटा में गंगा विराजे, गंगा विराजे हाँ गंगा विराजे, गंगा विराजे हाँ गंगा विराजे। गंगा में ओम समाया है, गंगा में ओम समाया है। मेरा भोला नगर में आया है, मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, हरि ओम में ओम समाया है। मेरा भोला नगर में आया है, मेरा भोला नगर में आया है। भोले की मत में चंदा विराजे, भोले के माथे पे चंदा विराजे, भोले की मत पे चंदा विराजे, भोले के माथे पे चंदा विराजे। चंदा में वो समाया है, चंदा में वो समाया है। मेरा भोला नगर में आया है, मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, हरि ओम में ओम समाया है। मेरा भोला नगर में आया है, मेरा भोला नगर में आया है। भोले की गले में सर्प विराजे, भोले के गले में सर्प विराजे, सर्प विराजे हाँ सर्प विराजे, सर्प विराजे हाँ सर्प विराजे। सर्पों में ओम समाया है, सर्पों में ओम समाया है। मेरा भोला नगर में आया है, मेरा भोला नगर में आया
नगर में आया है मेरा भोला 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 नगर में आया है। भोलेनाथ भगवान की जय, जगदम्बा माता की जय। नमो देवी महाविद्या नमामि चरणोत्तव सदा ज्ञानप्रकाशं देहि मे सर्वार्थदे त्राता त्वमेव मम मोहमायाद्भवाब्धे सत्त्वाम्बिके सततम देवी महार्तिदे च प्रभावे मामेव पाहि भवदुःखकरे च काले नाट्यं नटेन रचितं विरध्ये अंशाणादिविधनश्यं किलाक्षं पुनार्णवश्यं विततां तरंगा आदीनमनलंबोदरा सकळ विघ्ने दूर करा आलो तुझला शरण गणपतीराया गणराया ओम रेणुकात्मजाय विद्महे जामदग्निपुत्राय धीमहि तन्नो परशुराम प्रचोदयात्। काळभैरवनाथ भगवान की जय। रेणुका माता की जय। जगदंबा माता की जय। श्रीमद देवी भागवत महापुराण या देवी भागवत महापुराणाच्या सप्ताहामध्ये आजच्या तिसऱ्या दिवसाची सेवा दुपारच्या दुसऱ्या सत्रामध्ये माँ जगदंबेला आपण समर्पित करत आहोत। हा ज्ञान यज्ञ सर्व जनलोकाचं कल्याणाचं आहे आणि ते कल्याण साधण्यासाठी या यज्ञामध्ये तुम्ही आम्ही उपस्थित झालेलो आहोत। जगदंबेची सेवा व्हावी, माँ भगवतीला जाणता यावं आणि ती भगवती की जी अगाध शक्ती आहे, या अगाध शक्तीच्या लीला माझ्या बुद्धीमध्ये वृद्धिंगत होऊन तिचं रूप मला पाहता यावं, मला शब्दाने तिची स्तुती करता यावी, माझ्या कानांनी तिची भजनं श्रवण करून तो आनंद मला घेता यावा, या उपक्रमातून भगवतीच्या या यज्ञाला विशेष रूपातून आपण ज्ञानाने समर्पित करत आहोत। सकाळच्या चरित्रामध्ये त्या जगदंबेच्या नामाचा, त्या जगदंबेची विशेष कला आणि जगदंबेचा अंश, वेगवेगळ्या अंश अवतार असतील, तिच्या मंत्राचा महिमान असेल, हे आपण जाणून घेतलं। श्रीमद्देवी भागवतामध्ये ती वाङ्मयीन मूर्ती आहे, तर ती कशी आहे, कोणत्या स्वरूपातून आहे, तिचं वाङ्मय स्वरूप आहे तरी काय, या स्वरूपाला आपण जाणत आहोत। ते स्वरूप आहे, ती भगवती कशी आहे। न संत्य घानितावंती यावती शक्ती रसती नामनी देव्या पापदाहे तस्मात् भीति क्रोपिरा के अवसेनापियन्नामं लीलयोच्चारितं यदा
किं किं ददाति न ज्ञातो समर्थान हृदया स्थिता. ती भगवती कशी आहे? ही सर्व जगताचे कल्याण करणारी आहे. त्या भगवतीला मी दिवसभर नाही, महिनाभर नाही, वर्षभर नाही, तर एक क्षण जरी मी तिचं स्मरण केलं तरी सुद्धा ती भगवती आमच्यावरती कृपा करणारी आहे. आणि तिची लीला जेवढी उच्चारल्या जाईल तेवढी उच्चारत, तिच्या नामाचा जयघोष करत जे मी श्रवण करणार आहे, तर ही शक्ती आहे. यावत ती शक्ती रसत ही, की त्या शक्तीमध्ये तो रस आहे. तो शक्ती रस हा विशेष ज्ञान रूपाने आम्ही प्राशन करत आहोत. मग ती भगवती तिच्या विशेष स्वरूपाला जर जाणायचा प्रयत्न केला तर ती भगवती कशी आहे, तिची भक्ती आम्ही कशा पद्धतीने केली पाहिजे, किती भक्ती केली पाहिजे, तर ती भक्ती ज्या स्वरूपातून करावी, यद्भक्ती लेशलेशं शलेशलेशलवांशकं लब्धा मुग्धजंतो तां न सेवेत नको जनाः. लेश मात्र, अंश मात्र जरी तिची भक्ती केली, नाही अनुरेणू, आपला गणितीय भाग जो असेल तो बाजूला सारून अनुरेणू मध्ये जरी तिची भक्ती केली तरी सुद्धा ती भक्ती लेश लेश लवांशकम, अणु त्याच्याही पेक्षा अजून अणु अजून रेणू, अशा पद्धतीने ज्या संपूर्ण सृष्टीमध्ये जिथून गणिताची सुरुवात होते परंतु जे गणित कळत नाही तिथपर्यंत जरी भक्ती केली तरी सुद्धा ती भक्ती आपल्याला किम किम ददाति तज्ञातु समर्थन हृदया, अशा पद्धतीने तेव्हा ती भगवती आमच्यासाठी धावून येते. त्या भक्तीचा जागर आम्ही करत आहोत. ती शक्ती ब्रह्मा विष्णू आणि महेशाची ती शक्ती आहे. मग ब्रह्मा सुद्धा ती शक्तीच आहे, महेश सुद्धा ती शक्तीच आहे आणि हरी सुद्धा ती शक्ती आहे. याचं प्रमाण म्हणून आजच्या या चरित्रामध्ये आपण पाहणार आहोत की ब्रह्मदेव, श्री हरी विष्णू आणि महादेव या तिघांना स्वतःचं स्वरूप दाखवून की तुम्ही स्वतः सृष्टीचे रचयिते असेल, पालन करते असेल, संहार करते असेल, परंतु ती शक्ती मीच आहे आणि ही शक्ती मी तुम्हाला या चराचरामध्ये दाखवून देते. अशा स्वरूपातून ती या ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा अहंकार दूर करणारी शक्ती आहे. मग तिने या देवतांचा अहंकार कोणत्या दृष्टिकोनातून दूर केला? जेव्हा ब्रह्मदेव आपल्या मनाला संकल्पित करतात, त्यांच्या मनामध्ये विचार निर्माण होतात की मी सृजन करतो हे तर बरोबर आहे, परंतु मी सृजन कोणत्या शक्तीने करतो, मला कोणत्या शक्तीने प्रभावित केला आहे, किती शक्ती मला ते कार्य करून घेते. त्यांच्या मनामध्ये चलविचल निर्माण झाली म्हणून ते श्री हरी विष्णूंकडे गेले. श्री हरी विष्णूंना प्रश्न विचारला की हे अरे, तुम्हाला जेव्हा आपण मैदुकैटभाचा वध केला तुम्ही, तेव्हा मला त्या शक्तीचं प्रमाण सांगितलं, मग तुमच्यातली शक्ती प्रगट करून दाखवली सुद्धा, परंतु मी सृजन करतो, तर मग या सृजक शक्ती आहे कोणती? कारण आम्ही म्हणतो ना की मी माझ्या परिवारासाठी भरपूर केलं, एवढं कमवलं, तेवढं कमवलं, दिवसभर राबलो, पण ते तुम्ही केलं का तुमच्या शक्तीने केलं? ते शक्ती तुम्हाला प्रवाहित करून घेतलं म्हणून तुमच्याकडनं ती कार्य झाली. मग ब्रह्म म्हणतात, या जगताला उपदेश देतात की तुमच्यातला मीपणा बाजूला सारून तो परमात्मा हे करवून घेतो. याकरता ब्रह्मदेव सुद्धा प्रमाण देतात की माझ्यातही ती शक्ती नाही, मलाही ती शक्ती कळत नाही आणि त्या शक्तीचा बोध मला व्हावा. नवे किती शक्ती मीच आहे, यासाठी मला तुम्ही प्रमाण द्यावं. तेव्हा श्रीहरी विष्णू त्या ब्रह्मदेवाला सांगतात की अहो ब्रह्मदेवा, मी जर या अगाध शक्तीला जाणू शकलो असतो, तिची महती मी गायन करू शकलो असतो, परंतु ते सामर्थ्य माझ्यात नाहीये. साक्षात ती सरस्वती स्वतः त्या शक्तीचे गुण गाऊ शकत नाही.
एवढी अगाध महिमा त्या भगवतीचा आहे, तर मी कोण त्या भगवतीचे गुण गाणारा? आपण शिवशंकराकडे गेलो पाहिजे, कारण शंकर भगवंताची ती अर्धांगिनी शक्ती आहे, ती पार्वती आहे, आणि ती पार्वती विशेष रूपातून त्या शक्तीचे आधारभूत तत्व आहे. मग ती पार्वती जर आधारभूत तत्व शक्तीचं असेल, तर शंकरांना ती शक्ती जाणून असेल, आपण शंकराकडे गेलो पाहिजे. आणि हे दोघही देवता महादेवाकडे गेले आणि त्या महादेवाला म्हणतात की हे भोलेनाथ, हे शिवशंभो, तुम्ही जगताचे तारणहार आहात, जगत पिता आहात, आणि जगत पित्याचं आद्य कर्तव्य आहे की जेव्हा मुलं भरकटलेली असतात तेव्हा त्यांच्यासाठी विशेष मार्ग दाखवणं हे आद्य कर्तव्य त्या पित्याचं आहे. तुम्ही जगत पिता आहात ना, मग हे जगत पित्या, हे महादेवा, आमचं कल्याण व्हावं यासाठी आम्हाला जो मार्ग आम्हाला मिळावा असा मार्ग शोधण्यासाठी आम्ही निघालेलो आहे. तर तो मार्ग कोणता असेल? ती शक्ती परा आहे, विविध नामांनी अशा पद्धतीने ती विभागली गेलेली आहे. ती अजय्य शक्ती आहे, ती शाश्वत आहे, ती सनातन आहे. या गोष्टी आम्ही वारंवार श्रवण करतो आहोत, परंतु सुद्धा त्या सनातनला मला जाणता येत नाही, तिला मला पाहायला मिळालं नाही. त्या शक्तीचा आम्हाला बोध घ्यायचा आहे. तेव्हा महादेवानी सुद्धा त्या दोघही देवतांना सांगितलं की ठीक आहे, माझं परम कर्तव्य आहे की आपण त्या मागण्या तुमच्या मी पूर्ण केल्या पाहिजे. भगवंतांनी चिंतन केलं त्या शक्तीचं, अगाध शक्ती आहे, आणि त्या अगाध शक्तीचं चिंतन त्या भगवंतांनी केलं. तेव्हा ती भगवती की हिने संपूर्ण चराचरामध्ये व्याप्त रूपामधून प्रत्येक सृष्टीची निर्मिती केली. पशु पक्षी, वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष असतील, प्राणी असतील, परंतु या सर्व प्राणी मात्रांमध्ये सुद्धा सर्वश्रेष्ठ विचार करून प्रत्येक मनुष्यामध्ये अशा पद्धतीने व्याप्त होऊन त्याला सुद्धा ती वरदायिनी शक्ती झाली, ती रामवरदायिनी झाली. मग या रामाला ती शक्ती अशा पद्धतीने जर प्रविष्ट झाली असेल, तर त्या शक्तीचा उत्पाद कशा पद्धतीने व्हावा यासाठी हे जनकल्याणाचा विषय तुम्ही विचाराला. आणि तुमचा प्रश्न हा तुमच्या दोघांच्या कल्याणाचा नाही, हा जगताच्या, अखिल विश्वाच्या, ब्रह्मांडाच्या कल्याणाचा आहे. अनंत अनंत ब्रह्मांडाचं कल्याण करून जाईल असा हा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत, याकरता शक्तीचं सामर्थ्य लागेल. आणि म्हणून शक्ती सामर्थ्याची चढवड असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ती भगवती ती कशी आहे? ती सर्वांच्या बुद्धीची आदिदेवता आहे. एका नाम भजितो यही तात्र गन्नास्तेव कृतिजितः सर्वोपास्या सर्व माता शैवी शक्ती महार्वदा सर्व बुद्ध्या आदिदेवी अंतर्यान स्वरूपिणी दुर्ग संकट अंतरेती दुर्गेती प्रतिष्ठा भुवी. ती भगवती कोण आहे? ती आदिशक्ती, आदिमाता आहे, ती सर्वांची आदिबुद्धी आहे. म्हणून तिला सनातन म्हटलं जातं. आणि ही दुर्गा सर्वांचं संकट हरण करणारी आहे. त्या दुर्गेला आपण नमन करूया, तिचं स्मरण करूया, की तेव्हा ती भगवती आपल्याला प्रसन्न होईल आणि तिचं स्वस्वरूप ते मला प्रगट करून देईल. मग ही दुर्गा जिला मला प्रसन्न करायचं आहे, जिच्याकडनं माझ्या प्रश्नाची उत्तरं घ्यायची आहे, ती माझ्यावरती कृपा करेल. कारण सर्व जगतामध्ये, सर्व विश्वामध्ये तिची सत्ता आहे. कारण शक्ती ही सर्वत्र पूज्यन्ते. आणि जिथे शक्ती पूजले जाते तत्र रमन्ते देवताः, तिथे सगळ्या देवता वास करतात. जिथे शक्तीचं पूजन असेल तिथे वेगवेगळ्या देवतेचं पूजन करावं लागत नाही, तिथे सगळ्या देवतांना यावं लागतं. जिथे ही शक्तीपूजक अशा पद्धतीने साधक असतील, इतर पूजन देवीच्या शक्तीच्या उपासकांना सांगितलेले नाही, कारण त्यांना धावून यावं लागतं. आपण सकाळीच पाहिलं की मंडपामध्ये आधी सगळ्या देवता जातात, नंतर भगवती येते. त्याच कारणास्तव जो शक्तीचा उपासक आहे त्याला कुठलंही भय नाही, त्याच्यासाठी ती शक्ती धावून जाते. आणि अशाच पद्धतीने आपण तिला शक्ती म्हणतो. आपलं विज्ञान फक्त त्याला काय म्हणतं? सुपर नॅशनल पॉवर, जे पॉवर हाऊस आहे. सकाळीच आपण त्याचा विषय घेतला, कालही घेतला, की या पॉवर हाऊस मध्ये खूप अशा पद्धतीच्या मोठमोठ्या मशिनरी बसवलेल्या आहेत. आणि ही पॉवर हाऊस पूर्ण गावाला नवे पंचक्रोशीला अशी विद्युत पुरवते आहे.
मग या पंचक्रोशीमध्ये विविध अशा पद्धतीच्या तार आहेत, विविध अशा पद्धतीच्या आपण बल्ब पाहतो, परंतु जर तिला प्रकाशित करायचा असेल फक्त लावून उपयोग नाही. त्या शक्तीचा प्रवाह हा उच्चांकामध्ये गेला पाहिजे, यासाठी त्या शक्तीला प्रवाहित करावं लागेल, तेव्हा ती शक्ती संपूर्ण या पंचक्रोशीला ती विद्युत प्रदान करणारी आहे. फक्त ही लोक तिला नॅचरल पॉवर म्हणतात, ती नैसर्गिक शक्ती म्हणतात आणि आपण तिला शक्ती म्हणतो. ती आद्यत्रय जननी आहे, संपूर्ण जगताला व्यापून घेणारी आहे. त्रिजगत तिच्या अधीन आहे आणि म्हणून ते जगताला प्रवाहित करते. सकाळचं दिव्याचं उदाहरण घ्या, हे त्रिजगताची स्वामिनी आहे, म्हणून आपण अंधारातून उजेडात अशा पद्धतीने प्रवेश करतो आहोत. तिघ शक्त्या तिने व्यापून घेतलेल्या आहेत. मग या तीन शक्त्यामध्ये अशा पद्धतीने व्यापून घेतलेली ती भगवती, तिने तुम्हा मला प्राणीमात्रांना उत्पन्न केलं आणि हे प्राणीमात्रा चराचरामध्ये विविध रूपातून तिची भक्ती करतात. त्या देवीची विविध रूप आहेत आणि त्या रूपांना भजण्यासाठी एकच मनुष्य भगवंताने आपल्याला मनुष्य देह जो दिला की त्या देहातून मी माझ्या देहाचं अशा पद्धतीने सार्थक करावं, माझ्या आत्म्याला मुक्ती प्रदान व्हावी आणि जन्ममुक्तीचा जो फेरा आहे तो माझा चुकला पाहिजे. याकरता भगवंताने मला जो देह दिला, दुर्लभो मानसो देहो क्षणभंग, ज्या पद्धतीने आपण म्हणतो दुर्लभो मानसो देहो देही नाम क्षणभंगुरा, हा क्षणभंगुर आहे, दुर्लभ आहे. मानव देह लवकर भेटत नाही, तरी सुद्धा क्षणभंगूर आहे. त्याच्यावरती सुद्धा आम्ही अभिमान करतो, त्याचा आम्हाला गर्व आहे. आम्ही स्मशानात जाताना कित्येक लोकांना घेऊन गेलो, परंतु जाताना ज्या आयटीत जातो त्याच आयटीत परत येतो की जसं काही आम्हाला तिथे जायचंच नाही. आमच्या आज्याला पंजाला वडिलांना आमच्या नातेवाईकांना पोहोचवून आलो. आजा मेला पणजा मेला, आजा मेला पणजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला पणजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला. देखत देखत ना तू पंतू होई तैसा झाला, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू होई तैसा झाला, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा गागाबाजी भयाले मोठे, पंढरी वासुनी तुझा ठाव नाही कोठे, उठा उठा जागाबाजी भयाले मोठे, पंढरी वासुनी तुझा ठाव नाही कोठे. सगळ्यात आधी जर म्हटलं तेव्हा माझा जन्म होतो, त्याच्या आधी माझा काळ माझ्या समोर टापलेला असतो. जेव्हा आम्ही सकाळी दिवस निघतो, दिवस निघल्यानंतर 8-9 वाजता जर आमचा प्रवास जर आम्ही साकारला रस्त्याने पूर्वेकडून पश्चिमेला चालायला लागलो की आमच्या पुढे काय चालतं, आधी आम्ही चालताना आमच्या समोर आपल्याला काय दिसतं, आपली सावली पुढे असते. त्याच पद्धतीने तो काळ आमची सावली बनवून जन्माच्या आधी मृत्यूचं कारण ठरतं. तेव्हा माणूस जन्माला येतो, सहज जन्माला येत नाही. आपण पाहतो एखादी वस्तू घेतो, आपण ती वस्तू घेतली की त्यावरती एक्सपायरी डेट राहते. आधी तिचं प्रोडक्शन केलं ते वेगळी गोष्ट आहे, परंतु एक्सपायर कधी होणार आहे, संपणार कधी आहे, त्याची ती त्या बनवणाऱ्याला माहिती आहे. असाच तो एक कलाकार आहे की त्याने सृष्टी बनवली, रंगरंगोटी केली या सृष्टीची, वेगवेगळ्या पद्धतीने या सृष्टीमध्ये वेगवेगळे जीव निर्माण केले, त्यांना वेगवेगळा आकार दिला. मग या सृष्टीमध्ये जर अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपातून तो रंगरंगोटी करत असेल, असा आकार देणारा तो भगवंत असेल, तर त्याची सत्ता या जगतामध्ये अनंत रूपामध्ये अशा पद्धतीने आपल्याला पाहता येते. मग तो भगवंत जाणण्यासाठी ही मला भक्ती करायची आहे, हा भक्तीचा मार्ग त्याच्यासाठीच आहे. ती शक्ती उपजत आहे, म्हणून ती गई देवता त्या भगवतीची आराधना करतात की हे भगवती, आम्हाला तुझं एक ज्या पद्धतीचं ज्ञान संपादन करायचं आहे, तुझं महत्व आम्हाला जाणायचं आहे, कारण या तिघांमध्ये तू व्यापून आहे. तेव्हा आदिशक्ती मा भगवती, श्री हरी विष्णू ब्रह्मदेव महादेव ज्या भगवतीची विनवणी करतात, तेव्हा ती भगवती
सुंदर मनोहर रूप धारण करून काजेशाम स्वानी कार्यानी कुरुध्वम समन्वितः सृष्टी स्थिती विशिष्टानि हतावेतो महासुरा कृत्वा स्वानी निकेतानि वध्वंसं विगतजतः तच्छ्रुत्वां वचनं तस्या पेशलं सुखदं मृदु. आणि या स्वरूपातून या सर्वांची चर्चा या मा भगवतीने ऐकली. तिला हजारो डोळे आहेत, हजारो कान आहेत. तुम्ही मनात जरी काही म्हटलं तरी तुम्हाला वाटतं की माझ्या मनामध्ये दुसऱ्याविषयी द्वेष आहे, परंतु तो मी दाखवत नाही. भगवंताला माहिती आहे की तुमच्या मनात काय चाललंय, कारण मनही भगवंतानेच दिलेलं आहे. त्याकरता या भगवतीने ते जाणलं आणि ती भगवती न भूतानी गुणाच्यापी तंत्रमानी इंद्रियाच्चह तदा करणे वचस्माकम शिवा जातास्मितदनः. आणि तेव्हा त्या मा भगवतीने स्वतःच एक विमान या तिघांसमोर अशा पद्धतीने विमानात आरूढ झालेली भगवती मा भुवनेश्वरी त्यांच्या समोर प्रगट झाली. त्या तिघांच्या मनात चाललेले प्रश्न त्या भगवतीने जाणले आणि ब्रह्मदेवाला, हरिविष्णूंना आणि महादेवाला सांगितलं की बसा विमानामध्ये. मी तुम्हाला संपूर्ण ब्रह्मांडाच्या अशा पद्धतीने विश्वाची गणना कशा पद्धतीने रचना केलेली आहे, या रचनेचं तुमच्या मनामध्ये चाललेलं जे द्वंद्व आहे त्याची प्रश्नाची उत्तरं या विमानात बसल्यानंतर तुम्हाला मला सांगायची गरज पडणार नाही, आपोआप तुम्हाला माहिती पडतील. याकरता या तिघही देवतांना भगवतीने आपल्या विमानात बसवलं. विमानात बसवल्यानंतर विमानाने जे उड्डाण केलं, गतिमय स्वरूपामध्ये अशा पद्धतीने ब्रह्मा विष्णू महेश त्या विमानात बसलेले आहे, माझ्या जगदंबा आहे. आणि विमानाने उड्डाण केल्यानंतर हे विमान भलीभाती एका लोकांवरून अशा पद्धतीने चालत गेलं. जेव्हा पृथ्वी लोकावरून हे विमान गेलं स्वर्ग लोकापर्यंत, स्वर्गाच्या विशेष तत्वापर्यंत गेल्यानंतर या विमानामध्ये विमानम तन्नो वेगम यत्रः स्थानं तरे गतम न जलम तत्र पश्योमी विस्मिताम मो वयम सदा. आणि या विमानामध्ये बसल्यानंतर हे विमान अशा ठिकाणी गेलं की तिथे कुठल्याही प्रकारे जर पाहिलं तर जलही नाही, स्थळही नाही, आकाश नाही, पृथ्वी तत्व नाही, पाहिलं तर जलतत्वही तिथे नाही. आणि म्हणून या देवतांना प्रश्न पडला, आश्चर्यचकित झाली ती देवता की इथं भूमी, पर्वत, वन, उपवन हे सगळं काही अशा पद्धतीनं जे आपण ज्या भूतळावरून आलो ते आपण पाहिलं, नयनरम्य होतं. कालांतरानं गेलो तर या भूतलावरनं वर गेल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं जळस्थळ दिसत नाही. आणि पुन्हा ते विमान वर उड्डाण करू लागलं. त्या विमानामध्ये मा जगदंबा त्या फक्त दृष्टीगोचर करते आहे, आपण पाहत राहावं विमानातून आपल्याला काय दिसतं आणि त्याचा बोध घेत राहावा. आणि म्हणून पुरतो नगरम रम्य दिव्य प्रकार मंडितम यत्नशाला समायुक्तम नानारम्य विराजितम. अशा जेव्हा ते उंच स्थानावर गेले तिथे स्त्रिया, पुरुष, पशु, वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या हे सर्व त्यांना पुन्हा विद्यमान होताना दिसून आलं. आता हे विमान या ब्रह्मांडावरनं दुसऱ्या ब्रह्मांडावर गेलेलं आहे. इकडचं ब्रह्मलोकही गेलं, वैकुंठ लोकही गेलं. सगळ्या प्रकारातून आपण जो भगवतीने हे ब्रह्मांड जे बनवले आहे, एका ब्रह्मांडातून आता दुसऱ्या ब्रह्मांडात ते विमान प्रवेश करत आहे. आणि तेव्हा ब्रह्मदेवाने पाहिलं. ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाले. त्या स्थानावर जेव्हा ब्रह्मदेवाने ते विमान जरा थांबलं, तिथे ब्रह्मदेवाने पाहिलं की या नगरामधून एक माझ्यासारखाच ब्रह्म हा तिथे वास करतो आहे आणि सृजन प्रक्रिया त्याची माझ्याप्रमाणेच चालू आहे. तेव्हा शंकर महादेव त्या ब्रह्माला विचारतात की हे कोण आहे, मग तुम्ही तर इथे आहे, मग हे सृजन कोण करताय, या सृजन करता तिथे कोण आहे, हे कोणतं नगर आहे. ब्रह्मा म्हणाला मी आश्चर्यचकित आहे, परंतु मला आजपर्यंत गर्व होता की मी एकटाच ब्रह्म आहे, मीच फक्त सृजन करू शकतो. मी संपूर्ण विश्वाचा अखंड अशा पद्धतीचं संपूर्ण ब्रह्मांडाचा जणू काही सृजक मीच आहे. ही भावना ब्रह्मदेवाची गळून पडली, कारण त्याने पाहिलं की माझ्यासारखा अजून कोणीतरी ब्रह्म आहे. भगवती काहीच बोलली नाही. पुन्हा विमानाने उड्डाण केलं. ते उड्डाण करत करत विमान पुन्हा वरती गेलं आणि मग एक नगर पाहिलं. नंदनम च वनम तत्र
दुष्टमत्वा विरुद्धम पारिजातक चुर्चः समृता सुरभी स्थितः. आणि तिथं भलं मोठं गोलोक आहे. या गोलोकाची स्वामिनी राधा देवी श्रीकृष्ण परमात्मा. आपण पाहतो की जन्माचं आख्यान श्रीकृष्ण परमात्म्याचं आपण देवी भागवतामध्ये भरपूर वेळेस श्रवण केलेलं आहे. या गोलोकाचा स्वामी भगवंत आहे आणि या परमात्म्याने साक्षात स्वरूप धारण करून श्रीकृष्ण म्हणूनच पृथ्वीचं तत्व त्याने स्वीकारलं आणि या पृथ्वी तत्वामध्ये आपण जाऊन या जनलोकाचं कल्याण केलं पाहिजे. ती प्रेमाची भावना, जी गोलोकात जे प्रेम आहे, जी दया आहे, जी क्षमा आहे, जी शांती आहे गोलोकात, ते गोलोकातली शांती भूलोकाला प्रदान केली पाहिजे. या भावनेने भगवंताला तो भगवत कृपेने भगवतीच्या महाकालीच्या कृपेने आशीर्वाद घ्यावा लागला आणि सृष्टीचं कल्याण करावं लागलं. आणि जी राधा देवी आपण म्हणतो, राधा आणि श्रीकृष्ण परमात्मा, ते जे स्वरूप आहे ते गोलोकातले आहेत. आमच्या भूलोकात येऊन त्यांनी अशा पद्धतीचा विवाह केला नाही. ते गोलोकाचे स्वामी आहेत. या गोलोकातलं वैभव त्यांनी पाहिलं की नंदनवन अशा पद्धतीने फुललेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारची पारिजातक वृक्ष आहेत, वेगवेगळ्या गायी कामधेनू तिथे स्थित आहेत. ते नगर पाहिलं. सगळ्या देवतांना आनंद झाला, कारण आमचं परम पवित्र भगवंत, ज्यांचे सगळेच देवता नामोच्चारण करतात, ते श्रीकृष्ण परमात्मा तिथे विराजमान आहेत. पुन्हा या गोलोकावरनं जी स्वारी गेली, ती उंच उंच अशा पद्धतीने भरारी घेत घेत ते विमान पुन्हा एका लोकाजवळ जाऊन थांबलं. आणि तिथे श्री हरिविष्णूंसाठी अशा पद्धतीचा हा उपक्रम, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर. अशाच प्रकारे विष्णू भगवंताच्या समानच पितांबर नेसलेले भगवंताचा विशेष स्वरूपातून ज्या पद्धतीने शृंगार आहे, तो शृंगार केलेले दुसरे श्री हरिविष्णू या सगळ्या देवतांनी तिथे पाहिले. श्री हरिविष्णू चकित झाले. जसा ब्रह्मा होता तसाच विष्णू सुद्धा आहे, म्हणजे पालन करणारा आहे. याचा अर्थ मी स्वतःला पालक समजत होतो. आधी सुद्धा या दोघांमध्ये द्वंद्व झालं होतं की सगळ्यात श्रेष्ठ मी आहे, ब्रह्मदेवामध्ये आणि श्री हरिविष्णूमध्ये. आज त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना पुन्हा पुन्हा मिळत आहेत की सर्वश्रेष्ठ आपण नाही, तिथं दुसरा सुद्धा श्री हरिविष्णू आहे. याचा अर्थ सृजक करता, पालक करता या भगवतीच्याच कृपेने अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा निर्माण होतो आहे. हे जग एक नाही, एका ब्रह्मांडाचे आपण स्वामी आहोत. असे अनंतानंत ब्रह्मांड आहे, याचं उत्तर त्यांना मिळू लागलं. आणि पुन्हा कैलास पर्वतावरती ही स्वारी येऊन ठेपली. कैलास पर्वताच्या जवळ थांबली. पुन्हा नवीन कैलास पर्वत, तिथे शंकर महादेव दिसले. महादेवही विस्मयामध्ये पडले की आता ही प्रकार काय आहे. ती गई देवता पुन्हा पुन्हा दिसत आहे. याचा अर्थ काय झाला, आमचं स्वस्वरूप आम्ही आरशात पाहिलं की मी इथे, तो आरशामध्ये आहे. माझं स्वतःचं स्वरूप आमचा आरसा आम्हाला दाखवतो आणि देवी चरित्र हा आरसा रूपानेच तुमच्या समोर प्रगट आहे की तुम्ही कोण आहात. त्या भगवतीने त्या तिघ देवतांना पाहिलं, आश्चर्यचकित झालेले आहे. म्हणून त्या भगवतीने म्हणावं की तुम्ही स्वतःला मी ब्रह्मा आहे, मी सृजक आहे, मी पालक आहे, मी संहार करता आहे, या अहंकारामध्ये गणित केलं. म्हणून तुमचा अहंकार दूर व्हावा म्हणून मी घेऊन आले. असे अनंत ब्रह्मांड आहेत. आपण म्हणतो ना की पंतप्रधान फक्त भारताचा आहे का? पंतप्रधान हे पद आहे, नाम वेगळं आहे. अशी कित्येक नाम बदलत राहतील. इंद्राचं पद इंद्र म्हणून काही इंद्र एकच राहत नाही. इथे पुण्याही पळाला आली तो इंद्र होतो आणि त्या इंद्र जो झाला त्याला अहंकार येतो. तो अप्सरांचा उपभोग घेतो, वेगवेगळ्या प्रकारे त्या स्वर्गाचं सुख घेतो, उन्मत्त होतो, मातो. कालांतरानं त्याचं पुण्य एक शालन होतं. तो भूतलावर जन्म घेतो. पुन्हा ज्याचं पुण्य वाढतो तो इंद्रपदाला जातो. ज्याला जास्त मतं मिळाली तो गावाचा सरपंच होतो. मग या गावाच्या सरपंचाने जर 4-5 गावामध्ये आपलं प्रस्थ वाढवलं की तो पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून तरी निवडून येतो. कालांतराने त्याने तालुक्यामध्ये प्रस्थ वाढल्यानंतर जर त्याची इच्छा झाली की आता आपण आपल्या या तालुक्याचे स्वामी होऊ शकतो, कालांतराने त्याचं मत वाढलं की तो मुख्यमंत्री होतो. असं करत करत या पदाला, पंतप्रधान पदापर्यंत ही लोक जातात, कारण बहुमत प्राप्त होतं. मग असाच पंतप्रधान जसा भारतात आहे तसा अमेरिकेतही आहे. जेवढी देश या जगामध्ये आहे, प्रत्येक देशाचा पंतप्रधान वेगळा आहे, प्रत्येक देशाचा राष्ट्रपती वेगळा आहे, प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा वेगळाच आहे. पद एक आहे, परंतु नाम मात्र दुसरा कोणी असेल, शरीराने वेगळा असेल, पद एकच आहेत. आणि भगवतीने दाखवून दिलं की अखिल ब्रह्मांड आहेत.
या ब्रह्मांडाची स्वामिनी मी आहे आणि मी हे उत्पन्न केलेलं आहे. तुम्ही फक्त आणि फक्त माझ्या आज्ञेवरनं हे कार्य करत आहात. तुम्हाला तुमचं स्वस्वरूप समजावं म्हणून या विमानामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने मी घेऊन आलेले आहे. तेव्हा हे विमान या ब्रह्मांडामध्ये भ्रमंती करत असताना संपूर्ण ब्रह्मांडाच्या मध्यस्थानी जाऊन उभं राहिलं आणि ब्रह्मांडाच्या मध्यस्थानी जाऊन उभं राहिल्यानंतर ती शक्ती तिथे अदृश्य झाली. त्या विमानात असलेली शक्ती अदृश्य झाली. विमानात हे तिघच लोक आहेत. हे विचारात पडले की आपण एका नगराजवळ भूमध्यावर आल्यानंतर त्यांना भलं मोठं अशा पद्धतीचं द्वीप दिसलं. मणिद्वीप नावाचं भलं मोठं नगर आहे. आपण पाहतो की आपल्या शरीरामध्ये इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या 3 नाड्या आहेत. अशा 72,000 नाड्या आमच्या शरीरात आहेत. परंतु मुख्य 3 नाड्या आहेत. या मुख्य 3 नाड्या कशा प्रमाणात आपल्या शरीरात वास करतात, जशा आमच्या आई बहिणी वेणी घालतात. वेणी घातली की ती वेणी सरळ घालतो का आपण? सरळ के समोकडे आता ठेवतात मुली, तो भाग वेगळा आहे. परंतु वेणी घालताना एकमेकांमध्ये तिची अशा पद्धतीने गाठ व्हावी लागते. त्याच पद्धतीने या नाड्या आपल्या शरीरात आहेत. त्या पद्धतीने त्या प्रवाहात आपल्याला दाखवून देतात आणि त्या प्रवाहामध्ये त्या एक एक नाडीला जागृत करण्यासाठी मला माझ्या सप्तचक्राची जागृती करून घेणं गरजेचं आहे. मग या अधिष्ठान चक्रापासून विशेष तत्वापर्यंत माझी सप्तचक्र जागृत झाली की ती शक्ती म्हणजे मला इडा, पिंगला आणि सुषुम्ना या शक्तीला प्रवाहित जर करायचं असेल तर माझी कुंडलिनी शक्ती जागृत झालं हे मला प्रमाण हे सार्थक झालं पाहिजे. म्हणून मला ती साधना करता आली पाहिजे की मला माझी कुंडलिनी जागृत करता आली पाहिजे. देवीनं या देवतांची कुंडलिनी जागृत केली की हे तत्व परमतत्व याचे फक्त तुम्ही एकाच नगराचे स्वामी आहात. अशी 7 पाताळा आहेत आणि 7 भुवन आहेत. म्हणून 14 मन्वंतराचे अधिपती म्हणून अशा पद्धतीने आपण म्हणतो हे अमुक अमुक मन्वंतर चाललेलं आहे. या 14 लोकांमध्ये ती भुवनेश्वरी ही भूमध्यामध्ये त्या मणिद्वीपामध्ये वास करते. आता या मणिद्वीपाच्या जवळ आल्यानंतर तिघही देवता त्या नगराचं वैभव पाहिलं. रत्नजडित नगर आहे. साधा दरवाजा जरी असेल त्या दरवाजाजवळ जे द्वारपाल आहेत ते द्वारपाल कशा पद्धतीने आहेत, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा शृंगार, जणू काही ते देवता आहेत अशा पद्धतीने त्यांनी शृंगार लिहिलेला आहे. आणि या शक्तीच्या या नगरामध्ये सर्वश्रेष्ठ वेगवेगळ्या स्वरूपातून जर पाहिलं तर शिवेन पुत्रोदो वज्रमान विरजितः नंदीभूत प्रया सर्वे गणच पाच्य वराशतः. आणि ज्या पद्धतीने वेगवेगळे गण, शिवाचे गण शिवाच्या कैलास पर्वतावरती असतात, त्याच पद्धतीने या देवीचे गण सुद्धा त्या देवीचं द्वारपाल म्हणून उभे आहेत आणि ते जणू काही देवता म्हणून शोभत आहेत. आणि या देवतेला, या द्वारपालांना पाहून स्वतःच अस्तित्व त्यांना कमी वाटू लागलं की या भुवनेश्वरी नगरामध्ये आल्यानंतर आमचं अस्तित्व आम्हाला कमी का वाटत असेल, कारण तिची सत्ता तिथे आहे. आणि त्या नगरातून जात असताना प्रवेश केला त्या विमानातून त्या नगरामध्ये त्रिभुवनाची स्वामिनी तिथे राहते आणि ती मणिद्वीप नावाचं नगर आहे. मणिद्वीप नावाचं नगर आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपल्या बेंबीजवळ आपल्याला पाहायला मिळतं. भूमध्य आपल्या शरीराचं आहे आणि या भूमध्य गोलकामध्ये त्या भगवती ही अंडाकृती अशा पद्धतीने आहे आणि संपूर्ण या सृष्टीचा भार तिने सांभाळलेला आहे. हे अनुगमन करत करत त्या भूमध्यात गेल्यानंतर जेव्हा त्यांनी त्या महाद्वारातून प्रवेश केला, त्यांनी पाहिलं की समोर खूप अशा देव्यांचा समुदाय आहे. एकच देवी नाही, या सगळ्या देव्यांचा समुदाय. आणि या सगळ्या देव्यांमध्ये अतिश्रेष्ठ पदावरती बसलेली एक सिंहासन त्यांनी पाहिलं की तिथे साक्षात शंकर भगवान जणू काही या सिंहासन बनून बसलेले आहेत. तो सदाशिव आहे आणि या सिंहासनावर म्हणजे सदाशिवाच्या पाठीवरती ती जगदंबा बसलेली आहे. म्हणजे ती सदाशिवाची शक्ती आहे. आणि ती विराजमान शक्ती त्यांनी पाहिले, आपल्या डोळ्यातून अश्रू ढाळू लागले की हे स्वरूप हे आदिमायेचं स्वरूप आहे. त्या मायेने आम्हाला गुरु फटलं, ती माया आज आम्हाला स्वतः इथं पाहायला मिळते आहे. तिचं साक्षात स्वरूप आम्हाला मंडित करता येत नाही, एवढं वैभव त्या भगवतीचं आहे. जेव्हा आम्ही भगवतीच्या दरबारात जातो
तेव्हा त्या भगवतीचं सुद्धा दर्शन घेत असताना आमच्या मनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपातून त्या भगवतीविषयी प्रेम दाटून येतं. मग आम्हाला स्तुती करावीशी वाटते, तिचं भजन करावंसं वाटतं, तिचं गुणगान करावंसं वाटतं. परंतु तिचं भजन गुणगान गात असताना जेव्हा आम्ही त्या मंदिरात जातो, आमची भली मोठी यादी घेऊन जातो, महिनाभराची, वर्षभराची, नवे नवे आयुष्याची. माझ्या मुलासाठी सुद्धा हे वैभव टिकून राहिलं पाहिजे, माझ्या 7-7 पिढ्यापासून खातील एवढं मला दे, एवढं आपलं मागणं राहतं. परंतु त्या मंदिरात गेल्यानंतर आई भगवती, का ग मी आलो तुझ्या दर्शनाला, फार लवकर आलो का, उठली नाही का तू अजून, का ग तू आंघोळ केली का, तुझे केस कसे थोडे विस्कटलेले वाटतात, विंचरून देऊ का, तुझा काही शृंगार करू का. कधी विचारला आम्ही देवीला, वाटला आम्हाला कोणत्या देवतेजवळ आम्ही गेल्यानंतर की देवा तुला काही लागतं का रे, तू आम्हाला भरपूर देतो, मग एक वेळ असं करणं, माझी सेवा स्वीकार कर, एवढ्या पहाटे आलो ना, आता तुझी सेवा करीन. तोडगं मोडगं एखादी श्लोक म्हणता आला तेवढा म्हटला, देवीजवळ आमची यादी ठेवली की आम्ही निघून जातो. परंतु तिला विचारत नाही, तुझ्या चेहऱ्यावरती नाराजी दिसते, माझ्याविषयी काही तुझ्या मनामध्ये वेगळं चाललंय का, माझं काही चुकलं का ग आई, माझा सांभाळ कर. आणि मी तुझं लेकरूच आहे, जसं आपण म्हणतो ना की देवी माझी आहे आणि ती सगळं जगताचं ऐकते, माझं काय ऐकणार, अधिकारानं म्हणतो ना, मग मी तुझंच लेकरू आहे, सांग ना मग मला, मी करू शकतो तुझा वेगवेगळा शृंगार करू शकतो, तुझ्यासाठी मी चालून येऊ शकतो. तेव्हा त्या भगवतीला गेल्यानंतर आपण सुद्धा म्हणावं, भगवतीच्या दरबारात गेल्यानंतर, दयाळे तुझ्या पोटी कोटी ब्रह्मांड पोटी, दयाळे तुझ्या पोटी कोटी ब्रह्मांड पोटी, स्वये पाडीशी जीव कोट्यान कोटी. अगं भगवती, जर पाहिलं तर तुझ्या अनंत अनंत कोटी ब्रह्मांडाची तू जननी आहे, एवढी ब्रह्मांड तुझ्या पोटामध्ये आहे. आणि विशेष म्हटलं तर या ब्रह्मांडातले कोट्यानुकोटी जीव यांचं पालन तू करते. दयाडे तुझ्या कोटी ब्रह्मांड पोटी, स्वये पाडिती जीव कोट्यान कोटी, नुपेक्षी मला आदि माये परंतु. हे भगवती, हे सगळं जगत तुझं आहे, सगळ्या विश्वामध्ये अशा पद्धतीने तू व्यापून बसलेले आहे, परंतु मला असं दूर सारू नको ना, माझी काहीतरी अपेक्षा असेल तुझ्या सेवेची, ती सेवा माझ्याकडून घडू दे. नुपेक्षी मला आदि माये परंतु, अहो रेणुके 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 तू, अहो रेणुके 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 तू. अगं रेणुका माता, आई जगदंबा, तू माझा अव्हेर करू नको, माझा स्वीकार कर, माझे दुर्गुण तुझ्या जोडीत टाकून घे आणि सद्गुणांची अशा पद्धतीने माझ्यावरती कृपा वर्षाव कर, सद्गुणांची बरसात कर, तेव्हा माझ्या जीवाचं कल्याण होईल. मला तुझं मूळपीठ पाहायचं आहे. म्हणून हे आई, कधी आपुले दाविसी मूडपीठ, मिळो ना मिळो खावया गुडपीठ. मला खायला काही मिळेल याचं मला अपेक्षा नाही, गुड मिळतं का पीठ मिळतं हे मी तुला मागत नाही, फक्त एकच वड आहे, तुझं मूळ पीठ मला पाहायला मिळालं पाहिजे. माझी आस पाहिजे की तू इथं बसली ना, परंतु त्या मूळ पीठावरून तू माझ्यासाठी आलीस, आता तुझं मूळ पीठ पाहण्याची मला इच्छा आहे. ते मूळ पीठ माऊली तुझं रेणुका माता माहूरगड हे मला पाहायला मिळालं पाहिजे. एकच सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा मी मंदिरात जाईल तेव्हा त्या भगवतीचा निरोप विचारला पाहिजे. का ग तुला बरं वाटतं का, का तुझ्या मुखावरती अशा पद्धतीने खूप त्रासलेली दिसते, तुझ्या चेहऱ्यावरती सुरकुतलेपणा आलेला आहे, तुला काही चिंता आहे का. आमच्या आईला विचारत नाही आम्ही घरी, तर देवीला कुठून विचारू, हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आई चिंतेत राहते, चिंता करत करत स्वयंपाक करते, माझ्या मुलाचं कसं होईल, वेगवेगळ्या स्वरूपातून माझा परिवार कशा पद्धतीने मी सांभाळ करेल. तरी सुद्धा घरातली येतात,
वेळ झाला जेवण करतात निघून जातात, आपली ताटं टाकली निघाली, परंतु ते का चिंतेत आहे, तिचा विचार काय आहे, तिला बरं आहे का नाही, काहीच आपण तिचा विचार करत नाही. आणि या स्वरूपातून जेव्हा ही आदिमाया हिच्याजवळ आम्ही गेलो की तिला प्रश्न विचारावा, तुझ्या पाशी राहीन खाईन भाजी. अगं तुझ्यापाशी आलो ना, माझा नैवेद्य सोबतच घेऊन येईल, तुला नैवेद्य दाखवला ना त्यातलं तो नैवेद्य मी ग्रहण करील. तुझ्या पाशी राहीन खाईन भाजी, जगा माझी सांगेन ही माय माझी. मग या जगाला सांगेल, किती जगताची माया असेल ती बाजूला, परंतु ती माझी माया आहे. नुपेक्षी मला आदि माये परंतु, अहो रेणुके 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 तू. माझा भाव जाणून घ्या आई, मी का आलो असेल तुझ्या दर्शनाला. तुझं दर्शन मला रोज रोज करावं असं वाटतं, दररोज तुझं मुख पाहून मला कंटाळा येत नाही, 30 मूर्ती पाहून कंटाळा येत नाही, अजून प्रेम निर्माण होतं. याचा अर्थ तुझं वैभव मला तुझ्या लोकाचं वैभव इथं पाहायला मिळतं आहे. ज्या लोकामध्ये तू वास करते, तू भुवनेश्वरी जरी असेल परंतु मला ते भुवनेश्वर इथं पाहायला मिळतं आहे. म्हणून हे जगदंबे तू माझ्यावरती कृपा कर. बरा नाही कामी धुयालू गडे हो, आशा पुरवावी दयाळू गडे हो. हे भगवती, अगं इथं राहिलो ना, दररोज तू आंघोळ करशील ना, मी तुझं लुगडं धुईन ना, करीन तुझी सेवा, परंतु एवढं कर, तू दयाळू आहे, तो दयाळूपणा दाखव. आणि एकदा का होईना मला पुत्र म्हण फक्त, कानी मला खूप आनंद होईल. जीवनामध्ये खूप दुःख आहेत, परंतु तुझं मुख पाहिलं ना आनंद होतो माय भगवती. आणि या स्वरूपातून म्हणून हे मादी माई शक्ती, नुपेक्षी मला आदि माये परंतु, अहो रेणुके 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 तू. हा भाव आपल्या मनामध्ये जागृत झाला पाहिजे. हा आत्मभाव आहे. ही रचना होऊ शकत नाही. ही विष्णुदासांची रचना आहे. ती साक्षात देवी समोर बसायचे, चर्चा करायची त्या देवीशी. आई तू माझी आई आहे, मी लहानपणापासून आई पाहिली नाही, मी तुझ्या दर्शनाची ओढ घेऊन कित्येक भ्रमंती करत आलो, आता कुठे तू माहूरगडाला येऊन बसलो. मग दररोज तुझं दर्शन देत राहशील तर माझं इथं कोणीच नाही, नातं नाही, गोतं नाही, ओळखीचं कोणी नाही, मी फक्त तुझ्या भरवशावरती आलो ना, मग तू माझा सांभाळ करशील. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या आईला तो मागणं मागतो आहे. तुझी भक्ती अंगामध्ये संचरावी, तुझी माऊली वेणी म्या विंचरावी. आई तुझ्या दरबारात आलो ना की मग तुझी भक्ती माझ्या अंगामध्ये रोमारोमामध्ये संचारली पाहिजे. मग मला तुझी भक्ती संचारली की कळेल की तुझे केस विंचरून द्यावे लागतील, तुझी वेणी घालावी लागेल, आणि चांगल्या पद्धतीने तुला मी वेणी सुद्धा घालेल. परंतु माझी तू अशा पद्धतीने उपेक्षा करू नको. नुपेक्षी मला आदि माये परंतु, अहो रेणुके 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 तू. अजून विशेष तत्वामध्ये ते सांगतात की कशा पद्धतीने माझी भगवती आहे. तुला प्रार्थना हीच जोडून पाणी, हात जोडून मी तुला प्रार्थना करतो आई. तुला प्रार्थना हीच जोडून पाणी, तुझ्या द्वारी राहीन वाहीन पाणी. इकडं तिकडं भरकटवू नको देऊ, तुझ्या दरबारात ठेव, तुझी सेवा करीन. या दरबारामध्ये खूप अशा पद्धतीने झाडझूड सडा संमार्जन करील. नवे इतरत्र जन्माला घालण्यापेक्षा पुढचा जन्म जर मला खरंच माझ्या पापात काही वाढले असतील आणि मला पशुपक्ष्यांचा मिळत असेल, प्राण्यांचा मिळत असेल, कुत्र्याचा जन्म प्राप्त होऊ दे, फक्त तुझ्या दाराचा कुत्रा झालो पाहिजे. ही भावना कोणाची होती? विष्णुदासांची. आई अगं तुझ्या दारचा कुत्रा जरी झालो ना तर तुझा नैवेद्य खायला मिळेल. तुझ्या दाराशी मला शांततेने झोप येईल आणि तिथून मला कोणी हाकलून लावणार नाही, कारण दरबार तुझा आहे. तुझ्या दरबारात बसलो ना माझी अशा पद्धतीने अवहेलना होणार नाही. म्हणून जगदंबे कर कृपा माझ्यावरती. आणि अशा स्वरूपातून माझ्याशी तू वार्तालाप का करत नाही? तेव्हा त्या भगवतीला वारंवार ते विनवणी करतात.
नसे दावया वस्त्र या द्वादशीला, नसे द्यावया वस्त्र या द्वादशीला. माझी दशाच अशी झाली आहे, यद्वादशीला माझ्याकडे वस्त्र द्यायला तुझा काहीच नाही. म्हणून ते म्हणतात, नसे द्यावया वस्त्र यद्वादशीला, तुझ्या पंक्तीला येऊ दे द्वादशीला. यमक साधला त्यांनी. यद्वादश म्हणजे की ज्या क्षणाला माझ्याजवळ काही द्यायला नाही, त्या क्षणाला तुझी पंगत बसेल द्वादशीला, त्या दिवशी तुझा फक्त प्रसाद मिळू दे, तुझ्या पंक्तीत बसू दे. जी भक्त येतात तुझी सेवा करतात, पंढरीच्या माऊलीजवळ जातात द्वादशीला, तिथे सेवा करतात, महाप्रसाद घेतात. मग त्या भगवतीची कृपा, त्या भगवंताची कृपा त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या विशेष अशा सानिध्यातून गेलेल्या भक्तांवरही होते. आदिशक्ती भगवतीच्या दरबारात गेलेल्या भक्तांवरही ती कृपा करते. आणि म्हणून भगवती मला तू उपेक्षी नको. जीवाहुनी आता करू काय दान. पाहते भगवंतीला काय म्हणतात की मला दान देण्यासाठी माझ्याजवळ काही नाही, मग मी काय करू शकतो. जीवाहुनी आता करू काय दान, आईने रुसावे असा काय दान. माझ्याजवळ काही नाही, मी जीव दान देईल तुला, परंतु आई, एखादी आई रुसते असा कायदा जगात नाही, असा कायदा नाही तो कायदा. कुपुत्र जायते क्वचिदपि कुमाता न भवती. आणि या शृंखलेनुसार तू जगताची आई आहे ना, मग कर माझ्यावरती कल्याण. आणि म्हणून ते विष्णुदास म्हणतात, सदा विष्णुदास पासी आहे ग तू आई, सदा विष्णुदासा पासी आहे ग तू आई, दया येऊ दे जाहलो गाई गाई. आई आई म्हणून अशा पद्धतीने माझ्याजवळ उभी आहे ना, येऊ दे एकदा दया. नुपेक्षी मला दिमाये परंतु, अहो रेणुके 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 तू. भाव भगवंताजवळ गेल्यानंतर भगवंत तुमचं वैभव पाहत नाही. तुम्ही कोणती साडी घालून आलात, कोणत्या प्रकाराची घालून आलात, नवरात्रामध्ये अमुक अमुक रंगाचीच घातली का, ते देवी पाहत नाही. ती देवी तुमचा भाव पाहते. फाटकं वस्त्र रंगावर असेल, तुमच्या घरी खायला काही नसेल, परंतु जर भाव चांगला असला ना, तर ती भगवती तुमचा भाव स्वीकारते आणि ती कृपा करते प्रत्येकावरती. मग ही माय माऊली अशा शृंगारातून नटलेली तटलेली या देवांनी पाहिली, त्यांच्या भावना काय म्हणत असतील. एवढा साज शृंगार करून आमची आदिशक्ती ते परमात्मिका भुवनेश्वरी ही साक्षात दयाळू आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे. आणि त्या भगवतीचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावा. श्री हरी विष्णू म्हणतात, अगं आई, अगं जगदंबे, अगं मला तू विविध जन्म घ्यायला भाग पाडलं. गर्भवास हा मलाही पत्करावा लागला. आणि या वेगवेगळ्या रूपातून कधी हरिरूपामध्ये प्रगट व्हावं लागलं, कधी वरा अवतार धारण करावा लागला, कधी नृसिंह अवतार, कधी कश्यप अवतार, कधी मत्स्य अवतार, कित्येक अवतार धारण केले. हे तुझे मायेमुळेच ना. मी जाणली तुझी माया, या मायेमुळेच तू मला विविध अवतार धारण करायला भाग पडलं. एक वेळ तू मला नर नारायणाच्या अवतारात घातलं होतं, ते आठवतं का आई मला. अशी आपली पापती आठवली पाहिजे. भगवतीच्या जवळ गेलो ना, मला आठवतं की मी एक चूक केली होती, ती चूक तिच्याजवळ मान्य करायची. मला आठवतं आई, जेव्हा तू नर नारायणाच्या अवतारामध्ये मला तपस्वी म्हणून, साधक म्हणून अशा पद्धतीने जन्माला घातलं, तेव्हा तुझी कृपा प्राप्त व्हावी, तुझं अनुसंधान साधावं म्हणून मी तपश्चर्या केली बद्रीवनामध्ये. आणि त्या बद्रिका वनामध्ये जेव्हा मी तपश्चर्या करत होतो, मला त्या इंद्रदेवाने खूप अशा पद्धतीने छळण्याचं काम केलं की जर यदा कदाचित या नारायणाची जर तपश्चर्या श्रेष्ठ झाली तर माझ्या स्वर्गाचा आधिपत्य जणू काही हा नारायण घेईल. म्हणून त्याने वसंताला काय पाठवलं, वेगवेगळ्या प्रकारे माझी तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला. आणि एक वेळ तर त्यानं 16,050 नारी त्या माझ्याजवळ नृत्य करण्यासाठी अप्सरा पाठवल्या स्वर्गातल्या. का तर माझी साधना दूर झाली पाहिजे, माझ्या साधनेचा भंग झाला पाहिजे. मलाही क्रोध आला, नारायण म्हणतोय मलाही क्रोध आला, परंतु ग आई, जेव्हा मला क्रोध आला, मला नराने अडवलं की आपला क्रोध हा असता कामा नये. आपण साधू आहोत, आपण साधू पुरुषांचा क्रोध हा लयाला जातो, क्रोध करू नका. आणि जेव्हा क्रोध आला म्हणून जेव्हा मी माझ्या जांघेवरती, माझ्या उरूवरती, मांडीवरती
जेव्हा मी हात मारला तर माझ्या अहंकारातून एक नारी जन्माला आली. ती अप्सरा त्या 16,050 अप्सरांपेक्षाही अतिसुंदर लावण्यवती. मग तिचं नामकरणच उर्वशी ठेवलं. आणि ती उर्वशी या सगळ्या अप्सरांना लाजवत होती की बघा माझं सौंदर्य किती आहे. तेव्हा मी त्या उर्वशीला त्या अप्सरांसोबत पाठवलं. इंद्राला सांगितलं की तुझ्याकडे काय सौंदर्य असेल, सौंदर्याची खान माझ्याकडे. आणि ती उर्वशी त्याला सप्रेम भेट दिली होती की भोग तुला पाप करायचे असतील तर अजून कर. देव काय करतो, जेव्हा आपण पाप करायला सुरुवात करतो, अन्याय करायला सुरुवात करतो, तेव्हा भगवंत आपल्याला वैभव जास्त देतो, अजून शिल्लक देतो. आपण म्हणतो लोक पैशावाल्याजवळ पैसा जातो, तो पाप करतो तरी सुद्धा देव त्यालाच देतो. देव का देतो, तो म्हणतो अजून पाप कर, थोडंसं कमी पडतंय अजून कर. आणि तो ते पाप करण्यासाठी वैभव देतो. आणि त्यामुळे आपण अतिउन्मत्त होतो. आणि त्याचे परिणाम म्हणून आपल्याला पुण्यच गत आपल्या जन्मामध्ये, हा जन्म गेल्यानंतर पुन्हा पुढच्या जन्मामध्ये ते भोग हे भोगावेच लागतात. तेव्हा इंद्राला सुद्धा लज्जा वाटली की एवढी उर्वशी, एवढी सुंदर, या 16,000 पेक्षाही एवढी सुंदर उर्वशी निर्माण करणारा नारायण, याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे. तेव्हा या नर नारायणाच्या अवतारामध्ये मा भगवती तू बुद्धी देऊन आमचं तारणहार झाली. जगताचं कल्याण व्हावं म्हणून तू आमच्यासाठी अशा पद्धतीने धावून आली. कारण जगतामध्ये जर आपण पाहिलं तर या विश्वामध्ये संपूर्ण विश्वाला तारणारी तू आहे. प्रत्येक देवदेवतेच्या रूपामध्ये प्रगट झाली. आणि मग या देवदेवतेच्या रूपामध्ये प्रगट झाल्यानंतर प्रत्येकाचं कल्याण कशा पद्धतीने होईल. कोणाला अनुसंधान साधायचं असेल, भगवत कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या देवीचं रूप मला जाणता आलं पाहिजे, त्या देवाचं रूप मला जाणता आलं पाहिजे. माझ्या मनामध्ये एक विशिष्ट आकृती तयार झालेली आहे, तिची भक्ती करावीसे वाटते, तेव्हा ते स्वरूप मला जाणता आलं पाहिजे. आणि नवे ते स्वरूप जाणलं की त्या स्वरूपाची जागृती सुद्धा करता आली पाहिजे आणि तो आनंद साजरा करता आला पाहिजे. म्हणून नर नारायण रूपामध्ये तू आमच्या पाठीशी उभी राहणारी ती जगदंबा आहे. मग नंतर जेव्हा माझ्या बुद्धीतून जेव्हा तू बोलवून घेतलं, मला बुद्धी दिली, माझ्या मुखातून वाचा फुटवली की या 16,000 नाऱ्या ज्या इंद्राने सुद्धा त्यांचा त्याग केला की एका नारायणाची तपश्चर्या भंग करू शकल्या नाही तुम्ही, तर मग खरंच तुम्ही तुमचं वैभव एवढं की एका उर्वशीमुळे तुमचं सगळं काही रूप जे असेल ते संपलेलं आहे. या रूपाची तुम्हाला जो अहंकार होता तो रूप विशेष तत्वातून या उर्वशीमधून मला पाहायला मिळालं. तेवढ्याकरता या इंद्राने या 16,050 नारींचा, त्या अप्सरांचा त्याग केला. तेव्हा त्या पुन्हा नारायणाकडे परत आल्या की हे नारायणा, अरे तुझ्या या अहंकारामुळे बघ आम्हाला इंद्राने सुद्धा त्यागलं, मग आता आमचा स्वीकार कोण करेल. आम्हाला असं म्हणणं आहे की आमचा पती म्हणून तू झाला पाहिजेस. आणि या नारायण अवतारामध्ये भगवंत म्हणतो की मी तपश्चर्याला बसलेलो आहे, माझी साधना आहे, या अवतारामध्ये हे शक्य नाही. तुम्हाला न्याय जर द्यायचा असेल तर मी तुम्हाला न्याय देईल. मी भूतलावरती जन्म घेईल, या भूतलावरती वेगवेगळ्या राजांच्या पोटी तुम्ही सुद्धा जन्म घेसाल. आणि तेव्हा तुम्हाला पत्नी रूपामध्ये स्वीकार करण्यासाठी मी सज्ज राहील. म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याला 16,108 नाऱ्या अशा पद्धतीने आपल्याला प्राप्त झाल्या. ते चरित्र आपण भागवतामध्ये पाहिलेलं आहे. तेव्हा नर नारायण अवतारामध्ये तू साध्य केलं. श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार म्हणून श्रीकृष्ण अवतारामध्ये तू त्या नराला आणि नारायणाला, श्रीकृष्ण म्हणजे तो नारायण आणि अर्जुन म्हणजे तो नर, या स्वरूपातून तू प्रत्येकाला वारंवार अशा पद्धतीने कर्मभोग भोगायला, या भूतलावरती जन्म घ्यायला लावले, त्यांचा उद्धार केला. या जगताचं कल्याण करणारी हे जगन्मयी माता, आम्हाला तर वाटतं की तुझी स्तुती गावी. आणि तुझ्या अशाच पद्धतीने या देवतांचं जे रूप ते वेगवेगळं स्वरूप धारण केलेलं आहे, त्या सुद्धा आम्हाला मनमोहक वाटतात, आनंद वाटतो. त्यांच्याकडे पाहिलं की मातृत्व निर्माण होतं. ते मातृत्व आम्हाला एक पुत्रवत प्रेम देत आहे. ही जगज्जननी, हे विश्वाची विश्वांबा, यशा भगवती देवी सर्वेशाम कारणमहिम्नः महाविद्या महामाया पूर्णा प्रकृतिर्व्यहा. या प्रकृतीमध्ये अशा पद्धतीने सामावलेली सगळ्यात सर्व प्रभावी असणारी तू जगदंबा, दुर्याल्पधियाम देवी योगमाया दुराशया इच्छा परमात्मनम काम्यम नित्यानित्य रूपिणी. तू नित्य आहे, अनित्य आहे, अशा पद्धतीचं तुझं स्वरूप आहे. आणि म्हणून हे भगवती, आम्ही मतिमंद बुद्धीवाले तुझी काय स्तुती करणार आहात. आम्हाला ती बुद्धी नाही की आम्ही तुझी स्तुती करू शकतो, तुझं चरित्र गायन करू शकतो.
कारण माझ्या मनामध्ये त्या भगवंताविषयीचं प्रेम असावं. जेव्हा जेव्हा मला आयुष्य अकल्प आयुष्य भगवंताने जर दिलं तर ते आयुष्य जगल्यानंतर त्या भगवंताचं नाम घेत घेत मला मृत्यू आला पाहिजे. म्हणून आपण सरळ म्हणतो की भगवंताचं नाम गाता गाता मला मृत्यू यावा. याकरता मला जन्म कशा पद्धतीने प्राप्त होईल? जेव्हा मी नवीन जन्म घेणार आहे मृत्यूनंतर, अंतिम समयी मला ज्या मनामध्ये संकल्पना होतील त्या संकल्पनेतून मला मृत्यू प्राप्त होईल आणि पुन्हा तो जन्म येईल. अंत्यमती सा गती, जशी माझी अंतमती राहील तशी गती मला प्राप्त होईल. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेचे झाले अंगे हरी रूप, तेचे झाले अंगे हरी रूप, तेचे झाले अंगे हरी रूप. मगेने लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरी रूप, तेची झाले अंगे हरी रूप, तेची झाले अंगे हरी रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, 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 तेची झाले अंगे हरी रूप, तेची झाले अंगे हरी रूप, तेची झाले अंगे हरी रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरी रूप, तेची झाले अंगे हरी रूप, तेची झाले अंगे हरी रूप. ब्रह्मदेव, श्री हरिविष्णू आणि शंकर हे त्या भगवतीच्या जवळ जेव्हा जाऊ लागले, जेव्हा त्यांना वाटलं हे मातृत्व आपण स्वीकारावं, त्या आमच्या जगत जननी या स्वरूपातूनच अशा पद्धतीने वेगवेगळे अवतार धारण केलेले आहेत, यांच्यामध्ये आपणही जावं. म्हणून त्यांनी जेव्हा त्या सिंहासनापर्यंत प्रवेश केला, अचानक परिवर्तन झालं. हे पुरुष रूपातून गेलेले देवता तिथं स्त्रिया झाल्या. त्यांच्याही अंगावरती वेगवेगळ्या प्रकारचा शृंगार त्यांना पाहायला मिळाला. एकमेकाकडे पाहू लागले. अरे ब्रह्मदेवा, तुम्ही तर या स्त्रियांमध्येच मोजल्या जात आहेत, तुमच्यामध्ये आणि यांच्यामध्ये काही फरक नाही. ब्रह्मदेव म्हणतात की अरे मला काय म्हणतात, तुमच्यातही काही फरक नाही. तेव्हा शंकरांनी सांगितलं की तुम्ही दोघंही स्त्रिया झालेले आहात. या दोघांनी म्हणावं, महादेवा जास्त अहंकार करून काही फायदा नाही, इथं भेदच नाही, तुम्ही सुद्धा स्त्रीच झालेले आहात. पुरुष असो किंवा स्त्री असो, त्याच्यामध्ये ती शक्तीच आहे, म्हणून तो शक्तिमान आहे. सर्व शक्ती समानविता अशा पद्धतीची ती भगवती आहे, सगळ्यांमध्ये ती सामावून गेली. आता यांना आश्चर्य वाटू लागलं की आम्ही सुद्धा त्याच शक्तीमध्ये अशा पद्धतीने तद्रूप झालेलो आहोत. तेव्हा त्या देवीला विनवण्या केल्या, स्तुती केली त्या देवीची. का ग देवी, हे संपूर्ण विश्वाचा अशा पद्धतीने परिभ्रमण करण्यासाठी तू मला भूमध्यापर्यंत आम्हाला घेऊन आलीस, अखिल विश्व अशा पद्धतीने तू आम्हाला दाखवावं. तेव्हा या देवीच्या चरणारविंद तिघ देवता अशा पद्धतीने नतमस्तक होऊ लागले. एक एक देवता नतमस्तक व्हावा, त्याने त्या भगवतीची स्तुती करावी. आणि मग भगवतीने आपल्या नखामध्ये अखिल अनंतानंत ब्रह्मांड दाखविले. कुठं? माझ्या नखात ही अनंतानंत ब्रह्मांड आहेत आणि त्यांची मी स्वामिनी आहे. कित्येक देवदेवतांनी अवतार धारण केले, प्रत्येक ब्रह्मांडाचे स्वामी झाले असतील, परंतु ते माझ्या नखाचीही सर करत नाही, ते माझ्या नखात आहेत. हे वैभव तिने दाखवून दिलं. तेव्हा या देवता त्या देवीला म्हणू लागले की अगं, तू आम्हाला जे शक्त्या दिल्या सृजन करण्याचं, पालन करण्याचं, संहार करण्याचं, त्यामध्ये जर माझं विश्व अशा पद्धतीने मी खुलवून घेतलं, परंतु आज आम्हाला तुझी अगाध महिमा गावीशी वाटते, तुझी लीला ही जगापर्यंत पोहोचावावी वाटते. कारण तुझं स्वरूप हे जगाला कळलं पाहिजे. तुझं स्वरूप म्हणजे एक विशिष्ट भगवतीचं नाही, तर आईचं स्वरूप आहे. सगळ्यात मोठा मंत्र, मला काहीच मंत्र येत नाही, त्या दिवशी काय करायचं? एकच मंत्र आहे. मा जरी म्हटलं तर त्याला सुद्धा आपण पाहतो जसा ओंकार आहे. मा म्हणजे हा सगळ्यात मोठा मंत्र आहे. ती आई आहे आणि ती आई या सगळ्या जगताची माता आहे. तशी माझी माता या विश्वामध्ये तिने मला जन्माला घातलं, सुखरूप जन्माला घातलं. कालांतरानं आजपर्यंत इथपर्यंत मी वाढलो. आता ती आद्यत्रय जननी माझ्यासाठी आहे. तिच्यामध्ये तिघही गुण मी पाहिले. तिने मला मातृत्वही दिलं,
पितृत्वाचा भाव कधी कमी पडू दिला नाही आणि जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा पालन करण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये पाहिलं. जेव्हा जेव्हा माझं चुकलं तेव्हा मला तिने दंड दिला, म्हणजे तिच्यामध्ये ते संवारक कार्यही मी पाहिलं. याकरता ती त्रिगुणातीत भगवतीचा अंश म्हणजे माझी आई आहे. जेव्हा मला आईचं महत्व कळेल, जेव्हा मला आईचा प्रभाव कळेल, तेव्हा मला जगदंबेला जास्त समजण्याची गरज पडणार नाही, कारण ती जगदंबा साक्षात माझ्या घरात आहे. अशा पद्धतीचं आपल्याला प्रतिपादित करता येईल. म्हणून श्री हरिविष्णू त्या भगवंतीची आराधना करू लागले. तिला मोहून अशा पद्धतीने तिच्या शृंगाराचं वर्णन करत आहेत. संयमवरा महामाया दास्य शेषावरानता श्रुत्वाम सन्निधिम प्राप्ते निर्भयार चरणांबिके. हे तुझ्या चरणावर आल्यानंतर या चरणातून जेव्हा तुझ्या चरण रज अशा पद्धतीने आमच्या या डोक्यावरती पडावे आणि कालांतरानं आमच्या जीवाचा आमच्या या परम श्रेष्ठ अशा पद्धतीने आम्हाला जी पदं दिली, यातून आमचा सर्वांगाचा अशा पद्धतीने विकास व्हावा आणि आम्ही चराचरामध्ये व्याप्त होऊन प्रत्येक ब्रह्मांडामध्ये आमच्यासारखंच तत्व तू निर्माण केलं. कारण आपण पाहतो की एक सूर्य आम्हाला जेव्हा प्रवाहित झाल्यानंतर सकाळी सकाळी प्रवाहित होतो, तो आम्हाला सूर्य तेच प्रदान करतो. तो फक्त पृथ्वीला देत नाही, पृथ्वीच्याही व्यतिरिक्त तो प्रत्येक ग्रहाला अशा पद्धतीने आच्छादित करतो. वेगवेगळी भूमंडळं आपण पाहिली. मंगळ ग्रह पाहिला, मंगळावरती सुद्धा विशेष स्वरूपातून जर आपण विचार केला तर आमचं मंगळ ग्रह म्हणून अशा पद्धतीने सुद्धा शोधण्याचं काम आमच्या विज्ञानाने केलं. तिथे त्यांनी पाहिलं की वस्ती होती, पाणी होतं, वेगवेगळ्या प्रकारचं तत्व त्यांना पाहायला मिळालं. सगळ्यात श्रेष्ठ आमचा गुरुग्रह आहे. या गुरुग्रहापर्यंत एकही यान अजून गेलेलं नाही, कारण गुरुग्रहाला एवढ्या प्रवाहानं एवढ्या वादळानं अशा पद्धतीने आच्छादन करून ठेवलेलं आहे की त्या वादळामध्ये जाण्यासाठी कितीही प्रवाहित अशा पद्धतीचं क्षेपणास्त्र जरी पाठवलं तरी सुद्धा ते तो वायू छेदून जाऊ शकत नाही, तो वारा छेदून जाऊ शकत नाही. वादळाने फक्त बनलेलं आहे, तो गुरुग्रह आहे. आम्ही 9 ग्रह पुजतो खरी, परंतु 9 ग्रहांपर्यंत अजूनही पोहोचलो नाही. तरी सुद्धा या सृष्टीमध्ये विविध अशा पद्धतीची ग्रहाची निर्मिती करणारी, सर्वांचं सृजन पालन करणारी ती आदिशक्ती आदि भवानी इथे ता हरिनाम वाक्ये सुप्रहष्टो सुस्तिनः जातो प्रमुदो कामम निकटे गमनायच्च. अशा पद्धतीने तुझा उत्सव साजरा करावासा वाटतो. अगं आई, सगळ्याच ठिकाणी चराचरामध्ये तू भरलेले आहे. असं वाटतं की तुझा उत्सव साजरा करावा आणि या उत्सवामध्ये तुला पालखीत बसवावं, तुला मिरवावं, तुझं स्वरूप सगळ्या जगाला कळवावं आणि त्या जगाने त्याचा आनंद घ्यावा. असं प्रफुल्लित वातावरणामध्ये त्यांच्या मनामध्ये चाललेल्या संकल्पना की ही देवी आमच्यासाठी कल्याणकारी आहे. कारण ती कल्याण कशामुळे करते? कारण द्वारस्थानं वीक्ष तान्नर्वहा देवी भगवती सदा स्मितम कृत्वा चकाराशु तान श्री श्रीनाम रूपधारिणी. आणि या श्री रूप धारण करून आम्हाला स्वतःचं रूप तू धारण करून दिलं. याकरता हे रूप घेऊन आम्ही स्वतःला मिरवावं आणि सांगावं जगाला की ती आमची जगदंबा कशी आहे. तिला या जगतामध्ये आपण अशा पद्धतीने प्रवाहित करावं आणि तिचं अखंड अशा पद्धतीने गुण महिमान आम्ही गात राहावं. त्याच पद्धतीने आपण सुद्धा त्या भगवतीचा एकदा आनंद घेतला पाहिजे. तिच्या नामामध्ये या देवतांना वाटतं की रमून जावं, तिचा आनंदोत्सव साजरा करावा. मग आपण सुद्धा तिचा आनंद साजरा करूया. तिला सांगावं की भगवती तुला मंदिरातच ठेवणार नाही, एकदा तुला पालखीत मिरवीन, गावभर मिरवीन, आनंद साजरा करीन आणि तो आनंद मलाही साजरा करता आला पाहिजे. ते वैभव दे आणि तो गुण अशा पद्धतीने मला तू प्रविष्ट कर. आई अंबे जगदंबे तुझी हंस मी पुरवीन. आई अंबे जगदंबे तुझी हंस मी पुरवीन. तुझी पालखी गावात मिरवीन, तुझी पालखी गावात मिरवीन, तुझी पालखी गावात मिरवीन, तुझी पालखी गावात मिरवीन. आई अंबे जगदंबे तुझी हंस मी पुरवीन. आई अंबे जगदंबे तुझी हंस मी पुरवीन. तुझी पालखी गावात मिरवीन, तुझी पालखी गावात मिरवीन. आई अंबे जगदंबे पुरवीन, आई अंबे जगदंबे पुरवीन, गावात मिरवीन, तुझी पालखी गावात मिरवीन, तुझी पालखी गावात मिरवीन.
वर मग मारिले महिषासुर हळदी कुंकू हो हळदी कुंकू मी तू हळदी कुंकू तुला मी वाहीन तुझी पालखी गावात मिरवीर तुझी पालखी गावात मिरवीर तुझी पालखी गावात मिरवीर आई अंबे जगदंबे तुला हौस पुरवीन आई अंबे जगदंबे तुझी हौस पुरवीन पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन दिवसाचे नवरात्र दिवसाचे नवरात्र दुर्गेचा घट मी मांडीन नऊ दिवसाचे नवरात्र घरी दुर्गेचा घट मी मांडीन तरी दुर्गेचा घट निवाईल तरी दुर्गेचा घट निवाईल हार फुलांचा तुला मी वाहीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन आई अंबे जगदंबे तुझी हौस मी पुरवीन आई अंबे जगदंबे तुझी हौस मी पुरवीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन दिवसाच्या मंगळवारी आता दिवसाच्या मंगळवारी दिवसाच्या मंगळवारी दिवसाच्या मंगळवारी येतील तुझ्या दारी भक्त येतील तुझ्या दारी भक्त येतील तुझ्या दारी आता दिवसाच्या मंगळवारी भक्त येतील तुझ्या दारी भक्त येतील तुझ्या दारी भक्त येतील तुझ्या दारी तुझा जोगवा मागेन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन आई अंबे जगदंबे अंबे जगदंबे तुझी हौस मी पुरवीन आई अंबे जगदंबे तुझी हौस मी पुरवीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन
ठाई केली ठाई केली ठाई संतानी केली ठाई संतानी परवे झाले शरण गेलो परवे झाले शरण गेलो परवे झाले शरण गेलो झाले शरण गेलो परवे झाले शरण गेलो परवे झाले शरण गेलो उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे केली ठाई संतानी केली ठाई संतानी कुडीची कुळदेवी कुडीची कुळदेवी कुडीची कुळदेवी प्रेमी लागलो नाचो प्रेमी लागलो कुडीची कुळदेवी कुडीची कुळदेवी कुडीची कुळदेवी कुडीची कुळदेवी कुडीची कुळदेवी कुडीची कुळदेवी चारही वेदांचा बाई फुलोरा बांधिला वेदाचा बाई फुलोरा बांधला शास्त्र पुराणे अनुवाद तिथं गोंधळ मांडिला उदो बोला उदो 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 बोला उदो बोला उदो बोला बाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला बाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला उदो माऊलीचा हे जुजू संभळ घेऊनी आनंदे नाचती अट्टायची जागृती देवाचा दिसती तेहतीस कोटी देवच्या मुंडा उदो उदो बोलते तेहतीस कोटी
देवच्या मुंडा उदो उदो बोलती उदो बोला उदो 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 बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा ए आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी कुंडलिक दिवटा शुभ माधवंती एका जनार्दनी अंबा उभी करते ओनिया घटे एका जनार्दनी अंबा उभी ठेवोनिया करकटे उदो बोला उदो 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 बोला उदो बोला उदो बोला बाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा बोल जगदंबा माता की जय नमः पार्वती पतये हर 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 महादेव त्या भुवनेश्वरीचा उत्सव ज्या देवतांनी तिथे साजरा केला त्यांना आनंद झाला. तेव्हा महादेवाने ब्रह्मदेवाने विष्णूने त्या भगवतीची विविध स्तुत्या केल्या. पुन्हाचे महादेव म्हणतात, हे भगवती न जानांतिने मानवस्ते वंदिनः प्रभुं माम तद्वात्य चरित्रम पवित्रम, की तुझं हे चरित्र पवित्र आहे, हे मानवाच्या कल्याणाचं आहे आणि ते जो मानव जाणत असेल तो त्याचं कल्याण करून घेईल. परंतु न जानांतीय मानवास्ते वदंती, की या संसार सागरामध्ये जो मानव तुला पूजणार नाही, तुझं अस्तित्व मानणार नाही, तो अस्तित्वहीन असलेला तो एक विशेष प्रकारचा प्राणी असावा. त्यामध्ये तुझं मोक्षपद जो जाणू शकत नाही. न जानांतीने नाम मोक्षप्रदम वहा समुच्चारितम चातु मामर्तिशनः, की अशा पद्धतीने तुझं परमपद जाणता येत नसेल, मोक्षपदाला देण्याचा मार्ग तू आहे हे सुद्धा ज्याला जाणता येत नसेल तो मूर्ख समजावा. न किम ते विमूढः भवाब्दो भवानी तोमेवासी संसार मुक्ती प्रदान वै, हे भवानी या संसाराला मुक्ती प्रदान करणारी तू भगवती आहे. हे जगदंबे निमेषार्ध मात्रम पवित्रम चरित्रम शिवाच्या अंबिका शक्तिरेशतीही नमः, या भगवतीचं चरित्र निमिष मात्र जरी अशा पद्धतीने ते पवित्र आहे. शिव अंबिका शक्ती ईश्वरी अशा पद्धतीने आदी अनादी तत्वामध्ये ती पाहायला मिळते. कारण या संपूर्ण जगताला सर्वप्रथम या सृष्टीला तू 4 भागांमध्ये जे विभागलं ते विभाजन म्हणजे की त्वया निर्मितोहम विद्युत्वे विहारम विकृतम चतुर्थः विदायाम दिक् सप्तकः अहम विद्येति को अन्या वेदी मायाये क्षमा परस्वम त्वम अंडाज वितर्जते हे. आणि अशा पद्धतीने त्या भगवतीने 4 अंगामध्ये स्वदज, अंडज, विद्विज आणि पिंडज या स्वरूपातून 4 अंगामध्ये भाग केले या सृष्टीचे, आणि त्या सृष्टीचं या देवीने कल्याण केलं. म्हणून हे भगवती न ते जन्म कुत्रापि दृष्टम तृत्वम वहा कुतः संभवस्ते न कोपिहम वेदः, तुझा जन्म झाला कुठे ते कोणी पाहिलं नाही, कोणी ऐकलं नाही, आणि ते एवढं सामर्थ्य की तुझी उत्पत्तीचं कथन हे आम्हाला अजून कोणी कथनही करून दिलं नाही. अशा स्वभावातून महादेव साक्षात त्या भगवतीशी संभाषण करत आहेत. त्वया सयुक्तोहम विकर्तुम समर्थः हरिस्रातुम वह त्वया संयुक्तपधा हरः सर्वेस्त्वहः त्वयैव युक्तः क्षमानाद्य सर्व्या त्वया विप्रयुक्तः. हे भगवती, हे अंबे, या शक्ती स्वरूपात अशा पद्धतीने प्रेरित होऊन तुम्ही आम्हाला संतुष्ट केलेला आहे. विष्णू पालन करण्यामध्ये, शिवसंहार करण्यामध्ये
ब्रह्म सृजन करण्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये तुझी शक्ती अलग अशा पद्धतीने विलग होऊन आम्हापर्यंत पोहोचली आणि जनाचं कल्याण तिने केलं. ज्या प्रकारे ब्रह्मा विष्णू महेश यांची उत्पत्ती झाली त्याच प्रकारे काही इतरत्र प्राणी जन्माला आले नसतील, परंतु आम्ही मंदबुद्धीवाले अल्पबुद्धीवाले प्राणी एकमेकांमध्ये अशा पद्धतीने विवाद करत सर्व श्रेष्ठत्वाचा अशा पद्धतीने आम्हाला भ्रम झाला. ती भ्रम दूर करणारी तू भ्रामरी भगवती अशा पद्धतीने आहे. अकर्ता गुणस्पष्ट यवाद्य देवो निरीहो नुवहती सदैवा कलुष्य तदापि ईश्वर ते वितीर्णम विनोदाहम सुस्पश्यती त्या रुरेव विदिदः. हे भगवती, मूर्त आणि अमूर्त अशा पद्धतीने दोन भेद आणि या संसार सागरामध्ये परमपुरुष हे तत्व आधी अनाधी काळापासून आहे, ते शाश्वत आहे. तो परमपुरुष तो सदाशिव आहे आणि त्या सदाशिवाचे अधिष्ठात्रित्व आहे. ज्ञान तत्वपर अशा पद्धतीने ज्ञान संपादन करून दृष्टादृष्ट विभेदे स्मिन्न प्राकृत हो वयम पुमन्नरः नान्य कोपि तृतीयोस्ति प्रमेयेस विचारिते. अशा पद्धतीने तुझं भगवती अस्तित्वाचं प्रमाण आहे. प्रत्येक जडी तडित्व आहे. अग्नीला प्रवाहित करण्यासाठी सुद्धा तो अग्नीची दाहक शक्ती तू आहे. वाऱ्याला प्रवाहित करण्यासाठी वाऱ्याची वायू शक्ती ती प्रवाह त्याचा तूच आहे. कारण आपण पाहतो झाडी तेच आहे, हवाई तेच आहे, परंतु आपण म्हणतो वादळ दुरून येत आहे. ती फक्त प्रवाहित करते. त्या वृक्षाची पानं हालू लागली, जोरजोरात खडखड हालू लागली की ती त्याचा वायूचा झोत तयार करतात आणि आपोआप तो झोत तिथं अशा पद्धतीने वायुमंडलामध्ये पसरतो. या वृक्षाचा वायू त्या वृक्षाला, त्या वृक्षाचा वायू या वृक्षाला, असं करत करत पूर्ण अशा पद्धतीने आजूबाजूला असलेली वृक्ष एकमेकांना वायू पुरवतात आणि वादळात रूपांतर होतं. आणि हे वादळ कित्येक किलोमीटर निघून जातं. आपण पाहतो की तासी एका तासाला 200-200 किलोमीटर जाणारं वादळ आपण पाहिलं. हजारो किलोमीटर वायूचा प्रवाह वाहतो. ही शक्ती त्याला कोण देते? ती त्याची निस्सीम भगवती, ही शक्ती तूच आहे. आणि म्हणून न मिथ्या वेदवाक्यम वै कल्पनीय कदाचनम विरोधाश्यम मया यंत्यम हृदयतु विश्वांगितः. आणि हा सिद्धांतच आहे. वेदवाक्य हे कधी मिथ्या राहत नाही, ते चुकीचं राहू शकत नाही. कारण वेदांची पूर्ण माता वेदमाता तू आहे. वेद हा ब्रह्माला अशा पद्धतीने अद्वितीय आहे आणि त्याला सांभाळणारी तू त्या वेदाची माता ठरलेली आहे. म्हणून हे जगदंबे निसंशय आमच्या मनातील प्रश्नांचा अशा पद्धतीने तू भडीमार आणि त्यांचं उत्तर दिली, आमच्यावरती कृपा केली. म्हणून निसंशय हा नमे चेता प्रवम विशांगतिकम द्वितकल्प विचाराशे सिमिन्न मग्नम क्षुल्लकम मनः. आणि या मनाला आता कुठल्याही प्रकारचं शंकारहित तू केलेलं आहे. आमचं मन निर्मळ झालेलं आहे आणि आता तुझी भक्ती करावी यामध्ये आम्ही स्वतःला अशा पद्धतीने झोकून द्यावं. आणि उमा मनसी त्वम श्री वादीवत विस्तर सोममः ध्यात्वाहम परमाम शक्ती मुक्त्याशामचं भवसागरात. आणि अशा पद्धतीने आज पुरुष किंवा स्त्री यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं विस्तारपूर्वक तू आम्हाला ते ज्ञान दिलं. आणि ज्यामध्ये आम्ही कधी परमपुरुष म्हणून कधी स्त्री म्हणून अशा पद्धतीने जन्माला येत राहिलो, त्याची वेगवेगळी जन्माची आख्यानं आमच्याकडून तू अशा पद्धतीने प्रभावित करून घेतली. या सदाशिवाने आणि या शक्तीने चालवलेला हा पसारा आहे. शक्तीला वाटलं की मला पुरुष रूपामध्ये अवतार घ्यायचंय, ते पुरुष रूपाने अवतार धारण करते, ती प्रकृती स्वतंत्र आहे. त्या सदाशिवाला वाटलं आपण श्री तत्वात अवतार धारण करावा, म्हणून तिने श्री तत्वात अवतार धारण केला. नरनारायणाचं चरित्र आपण ऐकलं, दरवर्षी आपण ऐकतो, म्हणून त्याला आपण थोडंसं अल्प प्रमाणात घेतलं. आणि वारंवार श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्माचं आख्यान सुद्धा आपण ऐकलेलंच आहे. परंतु जन्माख्यान आहे श्रीमद्देवी भागवतामध्ये, ते मांडावं लागतं. 3ऱ्या दिवसापर्यंत आहे. उद्यापासून आपल्याला कित्येक राक्षसांचा भडीमार अशा पद्धतीने या भगवतीने चालवला, कित्येक राक्षसांचं निर्दालन केलं आणि या जगाचं कल्याण केलं. हे आख्यानं आपल्याला ऐकायचे आहेत. मी या 10 मिनिटामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याच्या या जन्माचं आख्यान त्या भगवतीच्या स्वरूपातूनच आपल्याला तिने हे स्वस्वरूप दाखवलं. म्हणून महादेव सदाशिव म्हणत आहेत की हे भगवती, जसं तू या शंकर, श्री हरी विष्णू रूपामध्ये आणि ब्रह्म रूपामध्ये अशा पद्धतीने स्वतःचे 3 गुण विभागले.
या 3 गुणांना विभागल्यानंतर तू स्वतःचं स्वरूप त्यांना दिलं, शक्ती स्वरूप झाली आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश रूपाने प्रगट झाली. मग या आदिशक्तीची ही संपूर्ण रचना आहे. तू रचयिताच आहे, परंतु तरी सुद्धा माझी अशी इच्छा आहे की आजपर्यंत तू पुरुषाचा अवतार धारण करून शक्ती रूपाने प्रगट होऊ शकली, परंतु मी आजपर्यंतही स्त्रीचा अवतार धारण करून जन्माला या भूमंडळात कधी आलो नाही. अखिल विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये मी सुद्धा स्त्री तत्वाचा अवतार धारण करून जावं, कारण स्त्री आणि पुरुष तत्व एकच आहे हे आपण भुवनेश्वरीच्या या चरित्रामध्ये पाहतो आहोत. आणि ते महादेव म्हणतात ते सदाशिव. कारण शंकर आणि सदाशिव यांच्यामध्ये काय भेद आहे तो तुम्हाला सांगतो. सदाशिव हा त्रिभुवनाचा स्वामी आहे. ती सदाशिवाची जगदंबिका मा, आद्येश्वरी मा भुवनेश्वरी, की जे मणिद्वीपाचे अधिपती आहेत. कैलासाचा शंकर म्हणजे सदाशिव नाही, हा त्या सदाशिवाचा अवतार आहे. सदाशिवाने उपजत अशा पद्धतीचे स्वतःचे अवतार शिवशंकर रूपाने आपल्याला पाहायला मिळतो. मा जगदंबेचे अवतार विविध रूपाने आपल्याला पाहायला मिळतात. मा पार्वती, महालक्ष्मी, सावित्री, महाकाली, शिवा, वेगवेगळ्या नावाने आपण तिला ओळखतो. आज या सदाशिवाने ठरवलं की मला सुद्धा श्री तत्वामध्ये अवतार धारण करावा असा वाटतो. तेव्हा शक्तीने सहज त्या भगवंताला चालना दिली आणि सहज ती मान्यता की आपण आपल्या मार्गाने, कारण भगवंताने लीला केलेल्या आहेत. खूप अशा पद्धतीचे हे लीला चरित्र आहेत. नर नारायणाला अवतार धारण करावा लागला. कालांतराने नारायणाने त्या 16,050 त्या स्त्रियांना, म्हणजे ज्या अप्सरा होत्या त्यांना सुद्धा वचन दिलेलं आहे की मी अवतार धारण करीन, तुमचा विवाह अशा पद्धतीने माझ्याशी होईल आणि तुम्ही तुमच्या मनामध्ये ज्या माझ्या विषयाच्या कामना आहेत त्या पूर्ण होतील, हाही वर दिलेला आहे. आणि इकडं श्रीकृष्ण परमात्मा यांनी या शक्तीने अवतार धारण करावा की जो कंस जन्माला आलेला आहे, या कंसाने उद्वंस अशा पद्धतीने मातलेला आहे तो, आणि त्याने विध्वंस घातलेला आहे, त्याचं सुद्धा पतन करायचं आहे. आता आकाशवाणी झालेली आहे की जो अवतार धारण होईल तो शक्तीचा अवतार असेल आणि ही शक्ती महारुद्र रूपाने अशा पद्धतीने कंसाचा वध करील. मग त्याकरता सुद्धा त्या शक्तीने सुद्धा अवतार धारण करावा. म्हणून सदाशिव म्हणतो की हे जगदंबे, हे भुवनेश्वरी, आता तू शक्ती रूपाने अशा पद्धतीने अवतार धारण कर आणि मी श्री तत्वामध्ये अवतार धारण करतो. म्हणून ऋषभानूच्या घरी देवी भागवतानुसार, मला इतर चरित्रामध्ये जायचं आणि यामध्ये मतभेद आहेत, परंतु हे मतभेदही सांगितलेले आहेत. हे कल्पभेद आहे, हे सारस्वत कल्पातली कथा आहे. असे कित्येक 72 युग झाले की एक कल्प पूर्ण होतो. त्या कल्पानंतर पुन्हा अशाच पद्धतीने, कारण वारंवार आपण म्हणलं ना की कितवा 28वा हा कलियुग आहे, अशी कलियुग किती येतील, अशी 72 युग पूर्ण झाली की पुन्हा एक कल्प पूर्ण होतो. तर या कल्पांतातल्या विशेष अशा पद्धतीच्या कथा आहेत की जिथं या परमात्म्याला अवतार धारण करायचा आहे. ऋषभानूच्या घरी श्रीकृष्ण परमात्मा जन्माला येण्याच्या आधी शिवाने स्वतःचं रूप, कारण शक्तीविना शिव आहे हे त्याचं प्रमाण आहे श्रीकृष्ण जन्माचं, की तिथे ऋषभानूच्या घरी जेव्हा राधादेवीचा जन्म झाला, राधादेवी जन्माला आल्यानंतर तिने आपले नयन उघडले नाही. का तर माझी शक्तीच आली नाही, शक्तीने अवतार धारण केला नाही तोपर्यंत शिव आहे. वयाची अवघी 11 वर्ष, किती वयाची अवघी 11 वर्षे देवी पुराण सांगतं की जेव्हा राधादेवी ऋषभानूच्या घरी जन्माला आली, 11 वर्षे तिने डोळे उघडले नाही. 11 वर्षानंतर श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले. नीतीचा नियम आहे आणि विधीने ते विधान अशा पद्धतीने, कुठलंही आपण पाहतो की काही विनाकारण घडत नसतं, प्रत्येक घटनेला कारण आहे. आणि म्हणून ती राधादेवी की जिथे जन्माचा उत्सव साजरा झाल्यानंतर जेव्हा तिने आपल्या कडेवरती श्रीकृष्ण परमात्म्याला घेतला आहे, ती राधादेवी श्रीकृष्णाच्या वयाच्या 11 वर्षानं मोठी आहे. ते गोलोकातलं चरित्र नाही, हे भूलोकातलं चरित्र आहे. भगवंताने भूलोकात अवतार धारण केलेला आहे. जसं भूलोक आहे तसं गोलोक आहे. आणि तिथेही राधादेवी म्हणूनच परमात्म्याने, महादेवाने, सदाशिवाने अवतार धारण केला. आणि शक्तीचा अवतार ती महाकाली, ती कौशिकी आहे, ती भुवनेश्वरी आहे. म्हणून या महाकालीने मध्यान्नाच्या समयी, मध्यरात्री, अर्धरात्री 12 वाजता एवढ्या अंधारात जन्म घेण्याचं कारण काय? कारण ती महाकाली आहे आणि ते काली आहे याचं स्वरूप. म्हणून आपण इतरत्र श्रीकृष्ण जन्म आपण जर पाहिलं की श्री हरिविष्णूंनी जे अवतार धारण केले, सगळ्या अवतारांमध्ये श्री हरिविष्णू सुंदर स्वरूपात आहे. एकच स्वरूप अवतार भगवंताचा की तो काळ्या अवतारामध्ये, सावळा श्रीकृष्ण त्याला म्हणतात. महाकालीचं स्वस्वरूप धारण करून त्या शक्तीने दाखवून दिलं की हे स्वरूप माझंच आहे आणि ती मीच आहे.
हे प्रमाण आपण दर चरित्रात घेतो म्हणून ते सलोक अशा पद्धतीने आपण सखोल घेतलं नाही. वेळेच्या अभावी किंवा आपल्याला इतरत्र कथा आहेत. मी म्हणतोच तुम्हाला की वारंवार त्याच कथा कथन केल्यापेक्षा आपल्याला इतर चरित्रामध्ये सुद्धा आपण डोकावलं पाहिजे. देवी भागवत आम्हाला पूर्ण समजलं पाहिजे, परंतु काही कथा नित्यनियमानुसार त्या घ्याव्याही लागतात. तर त्या पद्धतीने श्रीकृष्ण परमात्मा 11 वर्षानंतर जेव्हा कारागृहात जन्माला येतात तेव्हा ते स्वतः साक्षात्कार करून देतात की ही माझी तत्व आहेत. मला या तत्वाने अशा पद्धतीने त्या महाकालीच्या तत्वाला जागृत करून महाकाली जसा उद्रेक करते आहे, त्या उद्रेकातून स्वतःचा अशा पद्धतीने छिन्न विछिन्न झालेलं तिचं रूप आहे. तिने ते आकारात आणलं. ती सगुण होती का निर्गुण होती हे कोणाला कळत नाही. जेव्हा ती देवता गेलं तर त्यांना जाणता आलं नाही की तिचं महत्व कसं आहे, तिचे गुण कशा पद्धतीने गावे. परंतु ती आज निर्गुणातून सगुणात आली. सगुणात येऊन तिने श्रीकृष्ण अवतार धारण केला. तिचं नावही पहा तुम्ही, महाकालीच्याच अवतारातलं तिचं नाव आहे कृष्ण. क्र उ श आणि न. त्यामध्ये सरळ सरळ नाव आहे का? नाही. त्यामध्ये सुद्धा अडीच आहे. असा अडीबाज श्रीकृष्ण बालपणापासून खोड्या करत राहिला आणि जगामध्ये त्या खोड्या सुद्धा आनंददायी वाटू लागल्या. तो परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा या राधा देवीला विशेष स्वरूपातून प्रिय वाटत होता, परंतु त्याची गोपिका म्हणून त्याची ती प्रिय गोपिका आहे. सर्वश्रेष्ठ सगळ्यांमध्ये भक्ती श्रेष्ठ आहे राधेची. राधा ही ज्या पद्धतीने आपण पाहतो, राधा पत्नी नाही, राधा भक्ती आहे. आणि भक्ती रूपाने जेव्हा आम्ही सुद्धा भगवंताचे भक्त होऊ तेव्हा आम्ही राधा होऊन जाऊ. आम्हाला राधा होता आलं पाहिजे, राधेसारखी भक्ती करता आली पाहिजे, तेव्हा तो श्रीकृष्ण आमचा स्वीकार करेल. कारण आपण पहा, प्रत्येक अवतार भगवंताने धारण केला. मग हे भगवतीचं रूप आहे. महाकालीनं अवतार धारण केल्याचं अजून प्रमाण देवी भागवतात दिलं की वसा मज्जात्वम त्वम कहा सृष्टी वगर्दुनहा परा मध्याच पश्यंती नाडोहम विधी पश्यतः. की ज्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या वाणीतून, वेगवेगळ्या अशा संकल्पनेतून किंवा ज्या ज्या मुक्त्या आम्हाला अशा पद्धतीने प्राप्त होतील त्यातून, आणि ज्या ज्या शरीरामध्ये आपण जर पाहिलं इडा पिंगला आणि सुषुम्ना म्हणून त्याच पद्धतीने परा पश्यंती वेगवेगळ्या स्वरूपातून अशा या भगवतीने जे अवतार धारण केले आणि तिची शक्ती ती प्रगट करते आहे. तेव्हा ती म्हणते की जेव्हा हा अवतार मी कृष्ण नावाचा जो धारण केला, तर या कृष्ण अवतार धारण केल्यानंतर माझं वैभव आहे, माझं श्रेष्ठत्व आहे आणि ती मीच आहे याचं प्रमाण देत असताना ती सांगते की या जगतामध्ये जेव्हा जेव्हा माझे कोणी भक्त होऊन गेले त्यांच्याशी प्रतिपादित करताना वयाचं 2 वर्ष असताना सुद्धा तो त्या विविध अशा राक्षसांचा वध करू शकतो. त्याच्यामध्ये ती शक्ती आहे. मग ही शक्ती प्रवाहित कशा प्रमाणात झाली, तिचं अधिष्ठान कशा प्रमाणात आहे, मग ती दाखवून देते की मी सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. मी शिवाला सुद्धा माझं स्वरूप धारण करून दिलं, मी त्या हरीला सुद्धा स्वरूप धारण करून गेलो. परंतु आपल्या माता भगिनी पहा, भगवंताने एवढे 24 अवतार धारण केले. आपण 10 अवताराचं वर्णन करतो फक्त. या 10 अवतारामध्ये सगळ्यात प्रिय आणि मनमोहक अवतार कोणाचा आहे की तो स्त्रियांना खूप आवडतो असा अवतार कोणता आहे भगवंताचा? सगळ्या स्त्रिया श्रीकृष्ण परमात्म्याचं नाम जरी घेतलं तरी मन फुलून जातं. इतर अवतारामध्ये इतर देवतांचं जेवढे अवतार धारण केले भगवंताने, श्रीकृष्णाच्या नामाने जेवढा आनंद होतो ते इतर नामाने होतो का? स्त्रियांना फक्त विचारतो आहे मी, कारण हे तत्व इथं दाखवून दिलं आहे की नुनम सर्वेषु देवेषु नाना नाम धरा म्यहम भवानी शक्ती रूपेन करोमीच पराक्रमम. आणि मी भवानी रूपाने तो पराक्रम केला आणि त्यांच्यामध्ये ते मातृत्व आहे. कोणामध्ये आहे? स्त्रीचं तत्व श्रीकृष्णामध्ये दिसतं, त्याच्या अंगीचे गुण दिसून येतात. स्त्रियांशीच खेळत राहिला, स्त्रियांबरोबर खूप अशा पद्धतीने त्यांचे चरित्र आहे बालचरित्र की त्यामध्ये त्यांनी त्या श्रीकृष्णाने त्यांना आनंद प्रदान केला, त्यांची भक्ती जाणून घेतली, त्यांच्यामध्ये ते प्रेम आहे, ते वैभव आहे आणि ते स्वरूप आहे. इतर अवतारामध्ये जर आपण पाहिलं तर ते चैतन्य स्त्री तत्वाचं दिसून येत नाही. म्हणून ती भगवती म्हणते कृष्ण अवतार धारण करून मला ते क्रमशः अशा पद्धतीने उपजत कर्म करावं लागलं. आणि म्हणून तिथे गौरी ब्राह्मी तथा रौद्री वाराही वैष्णवी शिवा वारुणी चाता कौबेरीच नारसिंहच वासवी इतके अवतार मी धारण केले. आणि त्या अवतारांमध्ये विशेष अवतार म्हणजे माझा कृष्ण अवतार आहे. आणि म्हणून तो कृष्ण प्रत्येक क्षणाक्षणाला अशा पद्धतीने प्रत्येकाला प्रेम देणारा राहील. त्याची ती कृषकता, ती दाहकता दूर होईल. आणि म्हणून तो कृष्ण,
तो कृष नाही, त्याच्यामध्ये ते प्रेम आहे, त्याच्यामध्ये विशिष्ट अशा पद्धतीच्या संज्ञा आहेत आणि त्याच्यामध्ये ते धैर्य आहे जे कालिकेमध्ये आहे आणि म्हणून तो कृष नाही, तो विशेष तत्व आहे. अशा पद्धतीने भगवतीने जाणून दिलं आणि ती म्हणते की उत्पन्नेषु समस्तेषु कार्येषु प्रविशामि ततः करोमि सर्व कार्याणि निमित्तम तम विधाय वै. हे फक्त मी निमित्त मात्र अशा पद्धतीने जगत निर्माण करते, हसते खेळते. ज्या पद्धतीने लहान बालक संसार मांडतात, 2-4 मुलं एकत्र येतात, काही मुली एकत्र येतात, त्यांचा संसार मांडतात, खेळणे आणतात, दिवसभर खेळतात आणि संध्याकाळ झाली की घरी जायचंय म्हणून सगळा खेळ मोडून टाकतात. त्या पद्धतीने ती भगवती म्हणते मी असे कित्येक अवतार धारण करते, कित्येक खेळ खेळते आणि वेळ झाला की सगळे खेळ मोडून माझ्या स्वस्थानी निघून जाते. अशा पद्धतीने या भगवतीचे चरित्र खूप अशा स्वरूपातून आम्ही जाणत आहोत. परंतु चरित्र हे देवी भागवतामध्ये, कारण आपण म्हणतो ना की भगवती चित्र विचित्र आहे, तो विचित्र चित्रकार आहे की त्याने अशी विचित्र दुनिया बनवली आणि त्या विचित्र दुनियेची स्वामीने आहे. म्हणून तिचे चरित्र सुद्धा असे चित्रविचित्रच ऐकायला मिळतील की त्यातून आपल्या जीवनामध्ये एक बोध आपल्याला घेता येतो की माझ्या जीवनाचं सार्थक साधायचं असेल तर मला फक्त आणि फक्त शक्तीचं उपासक व्हावं लागेल, मला शक्तीला बसावं लागेल. ती आद्य शक्ती आहे. 28व्या युगापासून पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे. उभं राहण्याचं सामर्थ्य कोण देत आहे? ती शक्ती आहे. त्या शक्तीच्या सामर्थ्याला जाणण्यासाठी हे शक्ती सामर्थ्याचा महायोग श्रीमद देवी भागवत महापुराण हे तुम्ही आम्ही श्रवण करत आहोत. 3 दिवस आपली झाली, त्या शक्तीला आपण जाणलं. आता शक्तीचे पराक्रम आपल्याला 4थ्या दिवसापासून जाणायचे आहे. म्हणून सर्वांनी अशाच उपस्थितीमध्ये हा शक्तीचा उपक्रम जाणावा आणि तो शक्ती आणि ती शक्तीची आगाध लीला अशा पद्धतीने समजून घ्यावी हे आवाहन करतो. आणि माझी सेवा या जगदंबेच्या जोडीमध्ये तिच्या चरणारविंद अशा पद्धतीने समर्पित करतो. जगदंबा जगदंबा माता भवानी जगदंबा जगदंबा माता भवानी जगदंबा जगदंबा माता भवानी जगदंबा जगदंबा माता भवानी जगदंबा 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 माता भवानी जगदंबा जगदंबा माता भवानी जगदंबा 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 जगदंबा माता भवानी जगदंबा
जगदंबा माता की जय. सर्वांनी आरतीसाठी उभं राहायचं आहे. हरी दुर्गे दुर्गटभारी तुझ बिन संसारी अनाथ दाते आमचे करुणाधारी. हरी वारी जन्म मरणाचे वारी हरी पडलो आता संकट निवारी. जय देव जय देव जय देव महिषासुरमर्दिनी वो अम्बा सुरमर्दिनी सुरवर विश्वर वरदे तारक संजीवनी. त्रिभुवन मोठी माता तुझ ऐके नाही चारी श्रमले परंतु न मरणे काही. काही वादवना पडलो प्रवाही ती तू भक्ता लागे पावन रवलाई. जय देव जय देव जय देव महिषासुरमर्दिनी हो अम्बा सुरमर्दिनी सुरवर विश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव सत्नवदने होती निजदाता बीजापासून थोडी थोडी वो माया. बेदवादुर वील आशा हरि तल्लेंदाला पदबंध रेजा. देव जय देव अम्बा सुरवदनी सुरवर विश्वर वरदे तारक संजीवनी. जय जय जगदंबे श्री अम्बे रेणुके कल्पकदंबे. जय जय जगदंबे अनुपम स्वरूपाची तुझी नाटी अंजन से या सृष्टी तुझ समरूप दुसरे परमेशी करिता गाला कशी. जशी रस रस सरला वदन फुटी दिव्य सुलोचन दृष्टी सुवर्ण रत्नाच्या. शिरी मुकुटी लोपती रवी शशी कोटी गजमुखी तुझ सरिले. हे रंभे मंगल सकळारंभे. जय जय जग श्री अम्बे रेणुके कल्पकदंबे. जय जय जगदंबे कुंकुम चिरी जोवे मळवटी कस्तुरी टिळक लाटी. आसिक अति सरळ हनुवटी रुचिरामृत रस ओटी. समान धनु लवला धन कोटी आकन लोचन मृकुटी. हिरे नित बांधवली उपराठी कर्नाटक ची दाटी. भुजंग निळरंगा हरी शोभे लोभे. जय जय जगदंबे रेणुके कल्पकदंबे. जय जय जगदंबे कन कनकाची मन गटी दिव्य मुजा दशमोटी. बाजू बंद जडे बाहुभटी चरचुनी केसर उठी. सुगंधी पुष्पांचे हर कंठी बहुमोजाची दाढी. अंगी नवी सोडी जरी काठी पीत पितांबर तगटी. कैदन पद कमळी अतिशोभे भ्रमर धावती लोभे. जय जय जगदंबे श्री अम्बे रेणुके कल्पकदंबे. जय जय जगदंबे साक्षपद
सुखितीच्या तळवटी तुझी स्वये जगदेटी ओवाळीत आरती दीपताटी घेऊनी कर संकोची करुणामृत हृदये संकटी धावसी भक्तांसाठी विष्णुदास सदा बहुकष्टी देतील जरी निज भेटी तरी मग काय होणे याला भे ताव पाव अविरंबे जय जय जगदंबे प्रियंबे रेणुके कल्पकदंबे जय जय जगदंबे जय जय जगदंबे कपूर गौरम करुणावतार संसार सारं भुजगेन्द्रहार सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि तारी लोटान वंदित चरण जोड्यान वाहिन रूप रे हरी आनंद पूजन भावेव वारिण एकमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुः सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव रे कायेन वाचा मन्त्रेण हृदयात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यत्नं सकलपरसमय नारायणापेति सर्वदा अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वसुदेवं भजे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकम्